सर्व शेतकरी बंधूंना अरुण देशमुख यांचा मनापासून नमस्कार. आज मी आपल्या सर्वांचं आम्ही शेतकरी ग्रुपतर्फे आयोजित केलेल्या ऊस पिकासाठी ठिबक सिंचनाद्वारे पाणी आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन या विषयावरील ऊस पीक परिसंवादामध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे. खरं पाहायला गेलं तर आज आपल्याला माहिती आहे की परिस्थिती जरा थोडीशी आव्हानात्मक आहे. आज महाराष्ट्रामध्ये नव्हे, आपल्या देशामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये कोविड-19 किंवा आपण ज्याला कोरोना म्हणतो या रोगाने थैमान घातलेला आहे. आणि खरं पाहायला गेलं तर संपूर्ण जग या महामारीनं त्रस्त झालेलं आहे. आपण सर्वजण एवढीच अपेक्षा आणि एवढी सदिच्छा करू शकतो की याचा लवकरात लवकर बिमोड व्हावा आणि आपलं खऱ्या अर्थानं पूर्ववत जीवन अतिशय चांगल्या पद्धतीनं सुखरूपपणे सुरळीतपणे सर्वांसाठी सुरू राहावं. खरं पाहायला गेलं तर याही परिस्थितीमध्ये आपण प्रत्यक्ष एकमेकांना न भेटता किंवा प्रत्यक्ष आपण शेतकऱ्यांच्या सभा शेतकऱ्यांना भेटणं हे प्रॅक्टिकली शक्य नसल्या कारणाने आपण फेसबुकच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकाशी संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि यासाठीच मला आपल्या होय आम्ही शेतकरी समूहाचे प्रबंधक डॉक्टर अंकुजी चोरमुले यांनी विनंती केली आणि त्यांनी म्हटलं की देशमुख सर, तुम्ही आम्हाला थोडा वेळ द्या आणि पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन या विषयावरती आपण आमच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा. मी म्हटलं की मी निश्चितपणे मार्गदर्शन करेन. मी लगेच हो म्हटलं आणि मी नेटाफिम इरिगेशनतर्फे ते मान्य केलं आणि आज मी आपणाशी संवाद साधत आहे. आता खरं पाहायला गेलं तर होय आम्ही शेतकरी समूह आणि त्याचे इतरही प्रबंधक जे आहेत त्यांचा माझा पूर्ण चांगला परिचय आहे. त्याच्यामध्ये सुरेशांना कबाडे असतील, ज्यांना आपण ऊसगुरू म्हणतो, पण त्याही अगोदर मी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये काम करत असताना मला माहिती आहे की ते ऊसभूषण आणि शेतीनिष्ठ शेतकरी आहे. त्याचप्रमाणे विजय मगदूम असतील, आमचे अमोलजी पाटील असतील, प्रकाश खोत असतील, त्याचप्रमाणे आमचे गोटकिंडीचे महादेव पाणी पुरवठा संस्थेचे चेअरमन विनायकराव पाटील किंवा आम्ही ज्यांना तात्या म्हणतो ते असतील. हे सर्वच मंडळी, त्यांच्याशी असणारा स्नेह, त्यांच्याशी असणारे सौदारूप संबंध, यामुळे मी आज आपणाशी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. शेतकरी मित्रांनो, मी आपणाला सुरुवातीला थोडासा माझा परिचय करून देतो. मी श्रीयुत अरुण देशमुख. मी 1986 साली IIT खरगपूर पश्चिम बंगाल या संस्थेमधून मी वॉटर रिसोर्सेस डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट या विषयामध्ये MTech ही पदवी प्राप्त केली. त्याच्यानंतर जानेवारी 1987 पासून सप्टेंबर 2014पर्यंत म्हणजे जवळजवळ 28 वर्ष मी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या संस्थेमध्ये संशोधन, विस्तार, विकास आणि प्रकल्पाचं काम केलं. त्या संस्थेमध्ये मी कृषी अभियांत्रिकी विभागाचा प्रमुख म्हणून पाणी व्यवस्थापन, ऊस शेतीचं यांत्रिकीकरण या विषयावरती अतिशय चांगलं काम करण्याची संधी मला त्या ठिकाणी प्राप्त झाली. त्याच्यानंतर मी नेटाफिम इरिगेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नंबरच्या ठिबक सिंचन कंपनीमध्ये असिस्टंट जनरल मॅनेजर ऊस विकास आणि प्रकल्प आणि प्रमुख कृषी विद्या विभाग म्हणजे ज्याला आपण ॲग्रॉनॉमी डिपार्टमेंट म्हणतो त्या विभागाचा प्रमुख म्हणून मी शेतकऱ्यांसाठी कार्य करीत आहे. तसं पाहायला गेलं तर याच्यावरून आपल्याला कल्पना आली असेल की गेली 33 वर्ष मी कृषी विभागाशी, कृषी क्षेत्राशी, संशोधन असेल, विस्ताराचं काम असेल, ज्याला आपण एक्सटेन्शन म्हणतो, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या बाबतीमध्ये काम करीत आहे. आता माझं 34वं वर्ष हे आहे. आता या सगळ्या अनुभवाचा फायदा खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना होण्यासाठी आम्ही मग शेतकरी सभा असतील त्याच्यामार्फत निश्चितपणे प्रयत्न करत असतो आणि आजचा हा खरा योग आहे. आता आपल्याला माहिती आहे की होय आम्ही शेतकरी समूह अतिशय चांगलं ज्ञानार्जनाचं कार्य गेल्या काही वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राबाहेरच्या सुद्धा काही राज्यांमध्ये करीत आहे. आणि तसं पाहायला गेलं तर सोशल मीडिया जो प्लॅटफॉर्म आहे, ज्याच्यामध्ये फेसबुक असेल, व्हॉट्सॲप असेल, टेलिग्राम असेल आणि या सगळ्या माध्यमातून जवळजवळ 7 लाख शेतकऱ्यांशी हा समूह जोडला गेलेला आहे. आणि यापैकी मला सांगायला आनंद वाटतो की 3.5 लाख शेतकरी याच्यामधले ऊस उत्पादक आहे. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावरती कदाचित आजच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये तरी मला असं वाटतं की हा समूह अतिशय चांगल्या प्रकारचं कार्य करीत आहे. आता आपणाला जर आपल्याला लक्षात घ्यायचं असेल तर आजचा जो आपला विषय आहे तो ऊस पीक, ऊस उत्पादन
आणि त्याच्यामध्ये ठिबक सिंचनाचा जो महत्त्वाचा सहभाग आहे आणि त्याच्याद्वारे आपण पाणी आणि खत व्यवस्थापन करतो. आणि या सगळ्या परिस्थितीचा विचार करता आपण ऊसाचं उत्पादन दर एकरी, आता बहादर शेतकरी महाराष्ट्रामध्ये असे हजारो आहेत की जे एकरी 100 टनापेक्षा जास्त उत्पादन काढतात. माझी आपल्या सर्वांना एवढीच विनंती आहे की आता 100 टनाच्या वरती उत्पादन काढायचं असेल तर त्याच्यामधले काही मूलभूत गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. आता सर्वात पहिलं काय घेतलं पाहिजे लक्षामध्ये, आता ऊस हे पीक तुमच्या माझ्या दृष्टिकोनातून अतिशय जवळचं, अतिशय महत्त्वाचं आपल्या संसाराच्या उपयोगाचं पीक आहे. आता ऊस पीक का महत्त्वाचं आहे आपल्या देशाच्या आणि राज्याच्या दृष्टिकोनातून, तर सगळ्यात महत्त्वाचं की आपल्या केलेल्या गुंतवणुकीवरती अतिशय चांगला मोबदला मिळवून देणारं हे पीक आहे. आता हे पीक महाराष्ट्राचं तसं देशाचं महत्त्वाचं नगदी पीक आहे, पण नगदीच नाही, हे औद्योगिक पीकसुद्धा आहे. कारण साखर उद्योग जो पूर्ण आहे, त्याचप्रमाणे इतर उपपदार्थ जे निर्मिती आपली जी होते त्याच्याशी कन्सर्न असणारा जो उद्योग आहे, याच्यासाठी ऊस हा अतिशय महत्त्वाचा कच्चा माल आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट जर आपण पाहिली तर खऱ्या अर्थानं भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये या पिकाचं अतिशय महत्त्वाचं योगदान आहे. आणि खास करून ग्रामीण जो भाग आहे, ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासामध्ये, मग त्याच्यामध्ये आर्थिक विकास असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये ऊस या पिकाचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. कदाचित ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा जर आपण ऊस पिकाला म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. आणि खरं पाहायला गेलं तर माझ्यासारखा माणूस तर ऊस पिकाला कल्पवृक्ष म्हणतो. कल्पवृक्ष म्हणण्याचं कारण असं की ऊसाची ना खोडकी वाया जाते, ना वाढं वाया जातं, का पाचट वाया जातं. याचा अर्थ ऊस या पिकाचा प्रत्येक भाग जो आहे तो आपल्या उपयोगाला येतो, म्हणून मी तर या पिकाला कल्पवृक्ष असं म्हणतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय की या पिकाच्या बाबतीमध्ये आपण शेतकरी असतील, समाजातले इतर घटक असतील, तंत्रज्ञ असतील, उद्योग करणारी मंडळी असतील, या सर्वांच्या उपजीविकेचं हे महत्त्वाचं साधन आहे. म्हणून हे ऊस हे पीक तुमच्या माझ्या सर्वांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं असं पीक आहे. आता ऊस या पिकाच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर भारताचा जर आपण विचार केला तर भारतामध्ये सर्वसाधारणपणे 51 लाख हेक्टर क्षेत्र या ऊस पिकाखाली आहे. आणि दरवर्षी साधारणपणे जर आपण विचार केला तर साधारणपणे 2731 लाख टन एवढ्या ऊसाचं उत्पादन होतं. आणि त्यापैकी साधारणपणे 283 ते 285 लाख टन साखरेचं उत्पादन होतं. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की आपल्या ह्या ऊस उत्पादनाची जर आपण आकडेवारी जर पाहिली देश पातळीवरची, तर ऊसाचं उत्पादन किती आहे मित्रांनो? ऊसाचं उत्पादन फक्त 70 टन प्रति हेक्टर आहे सरासरी. आणि साखर उतारा जो देश पातळीवरती मिळतो तो आपल्याला साधारणपणे 10.37 ते 10.40% मिळतो. आता महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्र आता आपल्या खरं देशामध्ये जर पाहिलं तर उत्तर प्रदेशामध्ये सगळ्यात जास्त ऊसाखालचं क्षेत्र आहे. किती आहे? 21 लाख हेक्टर क्षेत्र एकट्या उत्तर प्रदेशामध्ये आहे. मग उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो. 9.5 ते 10 लाख हेक्टर क्षेत्र ऊस पिकाखाली आहे. यातलं 45 ते 50% क्षेत्र साधारणपणे कमी जास्त हे खोडवा पिकाखाली असतं. आणि मग महाराष्ट्रानंतर कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश असेल, तामिळनाडू असेल, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो गुजरात असेल, त्याच्यानंतर मग बिहार आहे, मध्य प्रदेश आहे. आणि ही सगळी जी राज्य आहेत सर्वसाधारणपणे प्रमुख 10 राज्यांमध्ये ऊसाचं उत्पादन घेतलं जातं. आणि साधारणपणे या संपूर्ण देशामध्ये ऊसाखालच्या असलेल्या क्षेत्रापैकी या 10 राज्यामध्ये जवळजवळ 96% ऊस क्षेत्र आहे. आणि त्याच्यापासून मिळणारं जे ऊसाचं उत्पादन आहे ते जवळजवळ 97.5% आहे. आता महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये मी सांगितलं की 9.5 ते 10 लाख हेक्टर क्षेत्र हे ऊस पिकाखाली आहे. आता 9.5 ते 10 लाख हेक्टर क्षेत्र जरी ऊस पिकाखाली असलं तर आपल्या ऊसाची उत्पादकता जर पाहिली आपण सरासरी हेक्टरी तर ती आपल्या महाराष्ट्राची कमी आहे. किती आहे उत्पादकता? कधी 80 टन हेक्टरी असते तर कधी जास्तीत जास्त 85 टन असते. म्हणजे 80 ते 85 मेट्रिक टन प्रति हेक्टरी. म्हणजे एकरी जर आपण विचार केला तर 32 ते 34 टनाचीच फक्त आपली एकरी सरासरी उत्पादकता आहे. आता साखर उतारा महाराष्ट्रामध्ये आपण पश्चिम महाराष्ट्र जर पाहिला, खास करून सांगली, सातारा, कोल्हापूर इकडलं जर हवामान जर विचारात घेतलं तर साखरेचा उतारा फार चांगला मिळतो. किती मिळतो? म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर साधारणपणे 11.30 ते 11.35% साखर उतारा मिळतो. आणि महाराष्ट्रामध्ये ह्या 9.5 ते 10 लाख हेक्टर क्षेत्रावरती असणाऱ्या ऊस पिकापासून सर्वसाधारणपणे दरवर्षी आपल्याला 850 ते 900 लाख टन ऊसाची उपलब्धता होते. आता ही ऊसाची उपलब्ध झाल्यानंतर त्याचं साखरेचं जर आपण मी सांगितलं साखर उतारा 11.30% असल्याकारणाने साखरेचं उत्पादन किती होतं आपल्या राज्यामध्ये तर ते साधारणपणे 85 ते 90 लाख टन होतं. आणि आपण काही वेळेला पाहिलेलं आहे की ते 107 लाख टनापर्यंत सुद्धा गेलेलं आहे. आणि कधी कधी जर पाण्याची परिस्थिती खराब असेल, पाऊसमान बरोबर नसेल तर ऊसाखालचं क्षेत्र झपाट्याने घटतं. त्याप्रमाणे साखरेचं उत्पादनसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती घटतं. याचा अर्थ काय होतो मित्रांनो? समजून असं घेतलं पाहिजे की याचा अर्थ असा होतो की ऊसासारखे दीर्घायुषी पीक म्हणजे कमीत कमी 12 महिने, जास्तीत जास्त 16 ते 18 महिने शेतात राहणारं हे पीक आहे.
या पिकाची उत्पादन देण्याची प्रचंड क्षमता आहे. म्हणजे बायोमास प्रोडक्शन कपॅसिटी कदाचित ऊस या पिकाची अतिशय जास्त आहे. परंतु आपण जर पाहिलं तर आपल्याकडचं जमीन, आपल्याकडे असणारी भौगोलिक परिस्थिती, आपल्याकडचं हवामान, या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर आपल्याला जे उत्पादन सरासरी जे निघतं ते मला असं वाटतं निश्चितपणे तुमच्या माझ्या सर्वांच्या खऱ्या अर्थानं चिंतेचा आणि आपण मंथनाचा विषय आहे, विचाराचा विषय आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मग आता आपल्याला काय पाहिलं पाहिजे की आता आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये जी साखर कारखानदारी आहे, साखर कारखानदारीचा प्रमुख कच्चा माल म्हणून आपण ऊस पिकाकडे जातो. आणि कारखान्याची गरज काय असते की कारखान्याच्या जवळच्या कार्यक्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या गुणवत्तेचा भरपूर साखर उतारा असणारा ऊस हा कारखान्याला उपलब्ध झाला पाहिजे. आणि तुमच्या माझ्या दृष्टिकोनातून, शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून काय असतं की दर हेक्टरी माझं उत्पादन वाढलं पाहिजे, कारण उत्पादन जर वाढलं तर मला 4 पैसे जास्त मिळतील, माझा संसार सुखाचा, समाधानाचा होईल. म्हणून उत्पादन वाढीच्या दृष्टिकोनातून आपण खऱ्या अर्थानं विचार करणं ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. आता आपण ऊसासारखं दीर्घायुषी पीक आहे, दीर्घायुषी मी या दृष्टिकोनातून पाहतो. बाकीची हंगामी पिकं 4-6 महिन्याची असतात, पण ऊसाचं एक लागणीचं आणि 1 किंवा 2 किंवा 3 खोडव्याची जर पिकं घेतली तर ऊस एकदा लावल्यानंतर कमीत कमी 3 वर्ष, 3.5 वर्ष, 4 वर्षापर्यंत एका शेतात राहतो. मग आता या पिकाचं सगळ्यात महत्त्वाचं काय की जमिनीची सुपीकता आणि उत्पादन क्षमता कायमस्वरूपी टिकवून ठेवू. ऊसासारख्या दीर्घायुषी पिकाचं जर आपल्याला अतिशय चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे की आपल्याला ऊस उत्पादनामध्ये येणाऱ्या जी काही आव्हानं आहेत किंवा ज्या अडचणी आहेत किंवा ज्या गोष्टीकडे आपण प्रामुख्याने लक्ष द्यायला पाहिजे त्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं जमिनीची सुपीकता आणि उत्पादन क्षमता. मी नेहमी असं म्हणतो की जमीन म्हणजे माती, माती म्हणजे ती मा काळी आई मी जिला म्हणतो. आणि मी नेहमी सांगत असतो जमिनीची तुलना मी सर्वसाधारणपणे अशी करतो, आई सदृढ असेल तर बाळ सदृढ होतं. त्याचप्रमाणे जमीन जर आपली भौतिक, रासायनिक आणि जैविकदृष्ट्या सुपीक असेल तरच ती उत्पादन क्षम असते, त्याच्यामधून आपल्याला उत्पादन चांगलं मिळतं. आता जमिनीच्या दृष्टिकोनातून ज्या वेळेला बघतो त्यावेळेला कसं आहे, त्याच्या मी सांगितल्याप्रमाणे 3 सुपीकता आहे, भौतिक सुपीकता, रासायनिक सुपीकता आणि जैविक सुपीकता. भौतिक सुपीकता फार महत्त्वाची आहे. जमिनीचा पोत, जमिनीचा मगदूर, जमिनीची पाणी शोषून घेण्याची क्षमता, जमिनीची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता, जमिनीमध्ये असणारी अन्नद्रव्य आणि पाणी पिकाला उपलब्ध करून देण्याची क्षमता ही जमिनीच्या भौतिक गुणधर्मावरती अवलंबून आहे. आता भौतिक गुणधर्मामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब जी येते ते म्हणजे की जमिनीचं आपलं स्ट्रक्चर कसं आहे आणि टेक्स्चर कसं आहे. आणि टेक्स्चरमध्ये कसं आहे की जमिनीमध्ये चिकणमातीचं प्रमाण किती आहे हा महत्त्वाचा भाग आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं काय माहिती आहे का की जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण किती आहे. कारण मी पाहिलं की महाराष्ट्रामध्ये आता मी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये 28 वर्ष काम केलं, कृषी अभियांत्रिकी विभागाचा प्रमुख म्हणूनही काम केलं. आणि माझ्या असं लक्षात आलं की गेल्या अनेक वर्षापासून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही हंगामनिहाय महाराष्ट्र राज्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढणाऱ्या शेतकऱ्यांचा सहकुटुंब, सहपरिवार यथोचित सन्मानाने गौरव करतो ऊसभूषण पुरस्काराने. महाराष्ट्राचे तत्कालीन म्हणजे त्यावेळी असणारे मुख्यमंत्री आणि आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते त्या शेतकऱ्यांचा सहकुटुंब आपण ज्या वेळेला ऊसभूषण पुरस्काराने सत्कार करतो. आणि गेल्या अनेक वर्षांपासून मी पाहतोय महाराष्ट्रामध्ये असे हजारो बहादर शेतकरी आहे जे एकरी 100 टन, 125 टन, 150 टन, 160 टन इतकं उत्पादन. एवढंच काय पाठीमागच्या वर्षी एका शेतकऱ्यांनी अशोक खोत नावाचे आपले इस्लामपूरचे शेतकरी 168 टनाचं उत्पादन काढलं. आमचे सुरेश अण्णा कबाडे यांनी लागणीचं तर गेल्याच वर्षी 130 टनाचं उत्पादन काढलं. अहो लागणीचं सोडा, त्यांनी खोडव्याचं उत्पादन सुद्धा 120 टनाचं काढलं आहे. अमोल लके सर असतील, असे कितीतरी शेतकरी आहेत, राऊत आहेत, असे कितीतरी महाराष्ट्रामध्ये शेतकरी की ज्यांच्याशी आमचा संबंध आहे ते शेतकरी 100 टनापेक्षा जास्त उत्पादन करतात. आता मला सांगायला या ठिकाणी एक गोष्ट फार महत्त्वाची वाटते, कारण ऊसासारखं पीक जे जास्त कालावधीमध्ये शेतामध्ये राहतं त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची बाब काय, या जमिनीची पूर्वमशागत अतिशय चांगल्या प्रकारे झाली पाहिजे. म्हणजे उन्हाळ्यामध्ये उभी आडवी अगदी खोलवर नांगरट झाली पाहिजे. त्याच्यानंतर आपण खोलवर नांगरट झाल्यानंतर काय आपण उकिरडे उपसतो शेतामध्ये, आपण खतं नेऊन टाकतो. म्हणजे कुठली उकिरड्यामधली सेंद्रिय खतं जे आपण ज्याला शेणखत म्हणतो किंवा कंपोस्ट खत म्हणतो ते टाकतो. आणि पावसाची सर आल्यानंतर आपण कल्टिवेटर मारतो, ही खतं वगैरे विस्कटून घेतो. आणि मित्रांनो मला इथं सांगायला एक उदाहरण अतिशय चांगलं आवडेल की मी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये असताना आम्ही ऊसभूषण पुरस्काराने एक गणपतराव हंडे नावाचे शेतकरी होते आणि त्यांचा गौरव केला होता. त्यांनी कोशी 671 त्यावेळेला 1993 सालची गोष्ट आहे, त्यावेळेला त्यांनी कोशी 671 या जातीचं 13 महिन्यामध्ये 118 टनाचं उत्पादन काढलं. मग आम्ही रिगा शुगर कंपनी बिहारमधले त्या कंपनीला आम्ही कन्सल्टन्सी देत होतो VSI असताना, आणि तिथले पदाधिकारी आले होते, त्यांना मी घेऊन गेलो तिथे. आणि घेऊन गेल्यानंतर मी त्या शेतकऱ्यांची चर्चा करताना मी त्यांना विचारलं, दादा ते साधारणपणे 55-60 वर्ष वयाचे ग्रस्त होते. मी त्यांना म्हटलं, दादा तुम्ही इतर शेतकऱ्यांच्यापेक्षा असं काय वेगळं करता की जेणेकरून उत्पादन तुमचं 13 महिन्यामध्ये 118 टनाचं आलं, तेही 671 या ऊस जातीचं. तर त्यांनी मला सांगितलं, साहेब काय माझ्याकडे गुरांचा गोठा आहे
म्हणजे गायींचा गोठा होता त्यांच्याकडे. मी म्हटलं चांगली गोष्ट आहे. त्यामुळे माझ्याकडे भरपूर प्रमाणामध्ये चांगलं शेणखत उपलब्ध असतं. मी शेणखत शेतामध्ये टाकतो आणि मी म्हटलं चांगली गोष्ट आहे. उभ्या आडवी नांगरट केली, शेणखत टाकलं आणि त्याच्यानंतर पावसाची पहिली सर आल्यानंतर ते शेणखत विस्कटून घेतो आणि त्याच्यानंतर शेतामध्ये कल्टिवेटर किंवा रोटावेटर उभा आडवा मी मारत राहतो. आणि मारत कधीपर्यंत राहतो की जोपर्यंत मला असं वाटत नाही की आता शेत सरी सोडायला योग्य झालं आहे. आणि नंतर मी काय करतो, माझं हे कार्यक्रम चालूच असतो, उभे आडवी म्हणजे रोटावेटर मारणं, हे करणं. आणि मग मला असं वाटतं की आता रान सरी सोडायला योग्य झालं आहे. त्यावेळेला जे शेत कसं असेल, आयताकृती असेल किंवा कसं असेल, त्यावेळेला काय करतो म्हणे मी पायातल्या वाना म्हणजे चपला बांधावरती काढून ठेवतो आणि शेतामध्ये या टोकापासून तिरकस त्या टोकापर्यंत, दुसऱ्या टोकापासून तिरकस त्या टोकापर्यंत अनवाणी पायाने चालून जातो. आणि त्यांनी मला एक सांगितलेली गोष्ट माझ्या मनावरती अतिशय चांगल्या प्रकारे कोरलेली आहे, ती तुमच्याही लक्षात राहिले पाहिजे. त्यांनी असं सांगितलं होतं, मी ज्यावेळेला अनवाणी चालतो, पायात चपला नसताना ज्यावेळेला शेतामध्ये चालतो, त्यावेळेला मातीचा कणांचा पायाला झालेला स्पर्श, संवेदना याच्यावर ठरवतो रान सरी सोडायला योग्य झालंय का. नसेल तर परत कल्टिवेटर मारतो, परत रोटावेटर मारतो आणि रान चांगलं तयार करतो. एक फुटभर अतिशय भुसभुशीत, म्हणजे जिथं आपण पाऊल टाकल्यानंतर टिचभर इथभर खाली गेलं पाहिजे अशा पद्धतीची जमीन तयार. मातीच्या कणांची जडणघडण मित्रांनो द्राक्षाच्या घडासारखी असली पाहिजे. मण्याला मणी चिकटला असतो, पण दोन मण्यामध्ये पोकळी असते आणि त्या पोकळीमध्ये हवा असते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की आपल्याला जमीन चांगली तयार करून घेते. आता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा मध्य महाराष्ट्रामध्ये खास करून आपल्या लक्षात येते, किंवा काही ठिकाणी ज्या काळ्या खोलवर जमिनी आहेत तिथे लक्षात येते की आपण ऊसामागून ऊस हे पीक घेऊ राहिलो. फेरपालट फार मोठ्या प्रकारावरती होत नाही, कारण आपल्याकडे जमीन कमी होत चाललेली आहे. आणि त्यामुळे ऊस घेत असताना काय होतं, एकाच प्रकारचं पीक घेतल्यामुळं ठराविक खोलीवरती काही वर्षानंतर एक असा कठीण थर तयार होतो, ज्याला आपण हार्डपॅन म्हणतो. मग तो हार्डपॅन कमीत कमी एक 3 वर्षातून तो आपण म्हणजे हार्डपॅन हा तो एक ना म्हणजे तोडून घेतला पाहिजे, फाडला पाहिजे. आणि त्यासाठी खऱ्या अर्थाने सबसॉयलरचा वापर करणं फार जरुरीचं आहे. आता हे सबसॉयलर वापरायचं कधी, सबसॉयलर 3 वर्षातून एकदा वापरायचा. आपण नांगरट करतो ना त्याच्या अगोदर काय करायचं की साधारणपणे 1.5 मीटर अंतरावरती उभा आणि आडवा, शेताला उभा आणि आडवा 1.5 मीटर अंतरावरती तो सबसॉयलर साधारणपणे 2.5 फुटापर्यंत जातो. त्यानं शेत नांगरून नव्हे, शेत चिरून घ्यायचं, शेत फाडून घ्यायचं आणि नंतर त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो 10-15 दिवस ते सतत तसं सोडायचं. आणि त्याच्यानंतर तुम्ही जर पाणी जर शेतात दिलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की शेत असं पोलून आलं आहे, फुगून आलं आहे. याचा अर्थ काय होतो मित्रांनो की जमिनीमध्ये ठराविक खोलीच्या खाली जे काय विषारी पदार्थ असतात, ते विषारी द्रव्य असतात, ते सगळे निघून जातात. जमिनीच्या आतमधली जी आपल्याला विषारी पदार्थ आणि विषारी जे हवा असते ती निघून गेल्यामुळे काय होते, जमीन अतिशय शुद्ध होते. आणि मग या शेतामध्ये तुम्ही नांगरट केली तर तुम्ही असं लक्षात येईल की खऱ्या अर्थानं मुळे आपल्याला खाली जायला उपयोग होतो. आणि तुम्हाला माहीत आहे खरा हुशार, जाणता आणि ज्ञानी शेतकरी कोणता आहे की ज्या जमिनीच्या पृष्ठभागावरचं पीक दिसतं त्याहीपेक्षा महत्त्वाचं जमिनीच्या आतमध्ये पिकाच्या मुळांची वाढलेली खोली आणि विस्तार ज्या शेतकऱ्यांच्या लक्षात येतो. आता मित्र कसं आहे की मी तुम्हाला सांगितलं सेंद्रिय कर्ब हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. आणि मी तुम्हाला उदाहरण सांगतो, आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण ज्या आरोग्यपत्रिका तयार केलेत किंवा जे मातीचं आपण जे पृथक्करण करतो त्याच्यामधून असं लक्षात आलेलं आहे की आपला सेंद्रिय कर्ब साधारणपणे सरासरीनं 0.3 ते 0.4% आहे. आणि म्हणूनच मला कदाचित असं वाटतं की आपलं उत्पादन 30 ते 40 टनाच्या दरम्यानच आहे एकरी. मग आपल्याला ज्याही बहादर शेतकऱ्यांनी जर आपण उत्पादन चांगलं काढलं, 100 टन काढलं, 125 टन काढलं, 150 टनापर्यंत काढलं, किंवा आमचे काही प्रकाश लटपटे नावाचे शेतकरी आहेत त्यांनीसुद्धा अतिशय चांगलं उत्पादन, आम्ही ज्या ठिकाणी डबल ड्रिपलाईनचा वापर केला होता ते आपल्यामध्ये तुम्हाला सांगतो साळवाडी तालुका मिरज जिल्हा सांगली येथील शेतकरी आहे, त्यांना डबल ड्रिपलाईन आम्ही दिली होती. 5.25 फुटावरती ऊस लावला होता, 1.25 फुटावरती त्यांनी एक डोळ्याचं रोप लावलं होतं आणि त्यांना अतिशय चांगलं उत्पादन मिळालं. साधारणपणे 166 टनाचं एकरी उत्पादन त्याही शेतकऱ्यांना मिळालं. लक्षात काय आलं की त्यांनी जमीन अतिशय भुसभुशीत केली होती. आता दुसरी महत्त्वाची, त्यांच्या आम्ही सेंद्रिय कर्बाचं पृथक्करण करून घेतलं आणि आमच्या लक्षात आलं की त्यांचा सेंद्रिय कर्ब जो आहे तो साधारणपणे 1.4% होता. म्हणजे लोकांचा 0.4% असतो आणि त्यांचा 1.4%. आता सुरेश अण्णा आहेत, म्हणजे त्यांना विचारा की त्यांच्या शेताचा सेंद्रिय कर्ब. आता तुम्हाला माहिती आहे फेरफालटीसाठी ते हरभऱ्याचं पीक घेतात, त्याच्यामुळे सबसॉयलरचं काम हरभऱ्याच्या माध्यमातून होतं. दुसऱ्या गोष्ट त्याचा बेवड अतिशय चांगला असतो. म्हणजे या ज्या बारीक बारीक गोष्टी आहेत त्या तुम्ही आम्ही सर्वांनी लक्षात घेण्याची फार मोठी गरज आहे. म्हणून मित्रांनो मला काय सांगायचं की सेंद्रिय कर्ब वाढवायचा आहे, सेंद्रिय सुपीकता किंवा भौतिक सुपीकता जमिनीची वाढवायची आहे. आणि त्याला एकच गोष्ट महत्त्वाची आहे की आपल्या शेतामध्ये अतिशय भरपूर प्रमाणामध्ये कमीत कमी एकरी 10 बैलगाड्या चांगलं कुजलेलं शेणखत दरवर्षी म्हणजे पीक घ्यायच्या अगोदर घातलं पाहिजे. बऱ्याच वेळेला काय होतं, शेतकऱ्यांना जर विचारलं ना ते सांगतात सर साहेब 2 वर्षापूर्वी घातलं होतं, पाठीमागच्या वर्षी घातलं नाही. दरवर्षी पीक जर घेतो
किंवा जो पीक घेतो त्याच्या अगोदर ते घातलंच पाहिजे, हा एक महत्त्वाचा भाग. आता काय माहिती आहे का, चांगलं कुजलेलं शेणखत घाला, त्याच्यानंतर तुम्ही कंपोस्ट खत घाला, गांडूळ खत घाला, अखाद्य पेंडी घाला, कोंबड खत घाला, प्रेसमडपासून अतिशय चांगलं खत काही वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्यामध्ये आपल्या कारखान्यांच्या माध्यमातून तयार करून दिलं जातं, त्याचा आपण वापर करा. परंतु हा वापर केलाच पाहिजे, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. आता हे सगळं जरी शक्य झालं नाही तर हिरवळीचं खत फार महत्त्वाचं आहे. हिरवळीचं खत शेतकऱ्यांना उपलब्ध होऊ शकतं, हिरवळीची पिकं शेतकरी घेऊ शकतो. आता हिरवळीची पिकं घेताना कसं आहे, हलक्या ते मध्यम जमिनी आहेत त्याच्यामध्ये ताक घ्या, भारी जमिनी आहेत ज्याच्यामध्ये जास्त खोलीच्या जमिनी आहेत, अशा जमिनीमध्ये तुम्ही धेंच्या घ्या. साधारणपणे 25 म्हणजे तुम्हाला सांगतो की 25 किलो एकरी साधारणपणे काय लागतं आपल्याला, बियाणं लागतं याचं. आणि मग जून मग आपण जुलै ऑगस्टमध्ये अडसरीची लागवड करतो, त्याच्या अगोदर साधारणपणे 1.5 महिना जर हे आपण शेतामध्ये टाकलं आणि त्याच्यापासून जर आपल्याला ताग वगैरे उपलब्ध झाला तर तुम्हाला सांगतो की साधारणपणे 45 दिवसामध्ये 5% फुलोऱ्या आल्यानंतर एका एकरामधून 7 ते 8 टन ताग मिळतो. आणि या तागापासून तुम्हाला सांगतो की त्याचं अतिशय चांगलं खत तयार होतं, सेंद्रिय खत तयार होतं, सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते, जमीन भुसभुशीत होते. याहीपेक्षा महत्त्वाचं की सेंद्रिय स्वरूपामध्ये एका एकरामधून निघालेल्या तागापासून 35 किलो नत्र मिळतं, त्याच्यानंतर 7.3 किलो स्फुरद मिळतो, त्याच्यानंतर 17.8 किलो पालाश मिळतो. एक लक्षात घ्या. आता मी तुम्हाला सांगतो की आमचे डॉक्टर अंकुशजी चोरमुले आहेत, त्यांच्या शेतामध्ये तुम्हाला सांगतो ऑर्गॅनिक कार्बन जो आहे, सेंद्रिय कर्ब जो आहे 1.51% आहे. आणि जोपर्यंत तुम्ही सेंद्रिय कर्ब वाढवत नाही मित्रांनो, तोपर्यंत तुम्हाला चांगलं उत्पादन घेणं शक्य नाही. म्हणून जमिनीच्या सुपीकतेकडे लक्ष देताना भौतिक सुपीकता फार महत्त्वाची आहे. जैविक सुपीकता म्हणजे ज्याच्यामध्ये जीवाणूंचं फार महत्त्वाचं कार्य आहे. की जीवाणू कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला माहिती आहे आपण दुधापासून दही लावताना जसे जीवाणू काम करतात त्याचप्रमाणे जमीन सुधारण्यासाठी जीवाणू काम करतात. घातलेली रासायनिक खतं पिकाला उपलब्ध करून देण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा जमिनीमधील उपकारक जीवाणूंचा फार महत्त्वाचा सहभाग असतो. आता रासायनिक सुपीकतेच्या बाबतीमध्ये पिकाला आवश्यक असणारी 18 अन्नद्रव्य हे आपल्या जमिनीमध्ये उपलब्ध पाहिजे आणि ते पिकाला पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार गरजेप्रमाणे उपलब्ध झाली पाहिजे. अशा प्रकारे जमिनीच्या बाबतीमध्ये जर आपण लक्ष दिलं तर आणखीन जमिनीमध्ये काय, आता जमीन तुम्हाला सांगतो ऊसासाठी जर विचार केला तर काळी, मध्यम ते काळी, खोल आणि निचऱ्याची जमीन पाहिजे. त्याच्यामध्ये पाणी धारण क्षमता फार महत्त्वाची आहे, ती साधारणपणे 35 ते 40% पाहिजे. त्या जमिनीचा सामू साधारणपणे 6.5 ते 7.5 असावा. आता काही ठिकाणी 8-8.5 सामू आहे, तरीसुद्धा योग्य व्यवस्थापनाद्वारे ऊस पीक घेता येतं आपल्याला. त्या जमिनीची विद्युत वाहकता जी आहे ती 0.5 मिलीमोल्स प्रति सेंटीमीटर यापेक्षा कमी असावी. त्या जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण 5% कमी असावं. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्या जमिनीची जी खोली पिकासाठी आवश्यक आहे ती कमीत कमी 60 सेंटीमीटर ते 90 सेंटीमीटर तरी असली पाहिजे, म्हणजे मुळ्या खोलवर जातात, खोलवरचं अन्नाने पाणी घेतात. आता हे सगळ्यात महत्त्वाचं झालं. आता एकदा जमीन चांगल्या प्रकारे तयार केली त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा भाग येतो की ऊसाची लागण. आता ऊसाच्या लागणीमध्ये हंगाम आपल्याला माहिती आहे. ऊसाच्या लागणीचे हंगाम प्रामुख्यानं महाराष्ट्रामध्ये म्हटलं तर आडसाली, ज्याला आपण साधारणपणे दीडसाली म्हणतो, म्हणजे जुलै ऑगस्टमध्ये लागवड करतो आणि नोव्हेंबर डिसेंबरमध्ये ते पीक तोडणीलं जातं, म्हणजे साधारणपणे 16 ते 18 महिन्याचा कालावधी असतो. त्याच्यानंतर दुसरं जे पीक आहे ते आपण पूर्वांगाम म्हणतो, ज्याच्या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आपण लागवड करतो, 14 ते 15 महिन्याचा पीक असतो. आणि तिसरा जो प्रकार आहे तो सुरू आहे. सुरू म्हणजे आपण वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी फेब्रुवारीमध्ये लागण करतो आणि 12 ते 13 महिन्यांनी हे पीक आपल्या तोडणीला जातं. आता या सगळ्या गोष्टीमध्ये एक गोष्ट आपल्या लक्षात येते की हंगामनिहाय नियोजन करताना आपल्याला ऊसाची लागण प्रामुख्यानं जमिनीच्या प्रकारानुसार ही अंतरावरती केली पाहिजे. अंतरावरती म्हणजे किती आहे, हलकी जमीन असेल तर साधारणपणे 5 फुटावरती लागण करा, 5 फुटावरती करा. त्याच्यानंतर मध्यम जमीन असेल तर 6 फुटावरती करा. आणि भारी जमीन असेल, खोल असेल, काळी जमीन असेल, ज्याला डीप ब्लॅक कॉटन सॉईल आपण म्हणतो, इथं तुम्हाला सांगतो 7 फुटापर्यंत सुद्धा शेतकरी जातात. आमचेच मित्र विनायक पाटील तात्या, आपण गोटखिंडी लिफ्ट इरिगेशन स्कीमच्या अंतर्गत त्यांची जवळजवळ 50 एकराची शेती आहे आणि ते ऊसाच्या शेतीमध्ये 2 सरीमधलं अंतर 7 फुटापर्यंत ठेवतात. 2 रोपामधलं किंवा 2 डोळ्यामधलं अंतर 1.5 फुटाचं ठेवतात. तरीही त्यांचं सरासरी ऊसाचं उत्पादन 80 ते 90 टनाचं निघतं. एका वेळेला तर त्यांनी 126 टनापर्यंत एकरी ऊसाचं उत्पादन घेतलं. मित्रांनो, मला सांगण्याची इथे या ठिकाणी आवश्यकता अशी वाटते की लागण आपण अंतरावर केली. अंतरावर करण्याचं आणखीन एक महत्त्वाचं कारण काय की आपल्याकडे भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असलेल्या सूर्यप्रकाशाचं रासायनिक शक्तीमध्ये रूपांतर करण्याच्या बाबतीमध्ये ऊसा इतकं दुसरं कार्यक्षम पृथ्वी तलावरती नाही आहे. म्हणजे हे अतिशय कार्यक्षम पीक आहे, ज्याला आपण C4 प्लांट म्हणतो. बऱ्याच वेळा लोकांचा समज असा आहे की ऊसाला पाणी आवडतं. मित्रांनो, अजिबात नाही. ऊसाला सूर्यप्रकाश आवडतो. ऊस हे सन लविंग प्लांट आहे, वॉटर लविंग नाही आहे.
त्याला पाणी नाही आवडत, सूर्यप्रकाश आवडतो. आणि मग सूर्यप्रकाश आपल्याला शेवटच्या पानापर्यंत पोचला पाहिजे, हवा खेळती राहिली पाहिजे, या अनुषंगानं ऊसाची लागण अंतरावरती करणं जरुरीचं आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आपण शेतकरी म्हणून लक्षात घेतली पाहिजे की ऊसाचं एक हिरवं पान जे असतं, याचा अर्थ ऊसाचं एक पेरं किंवा ऊसाचं एक कांड किंवा ऊसाचं एक टिपरं असतं मित्रांनो. मग ते आपल्या शेतामध्ये असणाऱ्या प्रत्येक ऊसाचं प्रत्येक पान हे जास्तीत जास्त हिरवं राहिलं पाहिजे, लांब राहिलं पाहिजे, अरुंद राहिलं पाहिजे, त्याचं क्षेत्रफळ जास्त असलं पाहिजे. मग आपल्याकडे भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असलेल्या सूर्यप्रकाशाचं प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून साखर तयार करण्याचं कार्य त्या पानामध्ये घडतं. साखर पेऱ्यामध्ये साठवली जाते आणि पेऱ्यामध्ये साठवल्यानंतर त्या पेऱ्याची लांबी वाढते, पेऱ्याची जाडी वाढते आणि एक एक पेरं साधारणपणे 50 ग्रॅम ते 100 ग्रॅमचं तयार होतं. असा 50 ते 55 कांड्याचा 3 किलो 4 किलो 5 किलो वजनाचा एक एक ऊस तयार होतो मित्रांनो. आणि सगळं कशावरती, अंतरावरती अवलंबून आहे. म्हणजे जे ऊस आपल्या शेतामध्ये आहेत ते ऊस तोडणीला जाणारे ऊस तयार झाले पाहिजे, म्हणून अंतरावर लागण करणं महत्त्वाचं आहे. आता तिसरा महत्त्वाचा मुद्दा येतो बेण्याचा. आता बेणं हे आपल्याला माहिती आहे की बेणं म्हणजे आपण म्हणतो ना की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गुंठी. आता ऊसाचं बेणं म्हणजे काय की 9 ते 10 महिन्याचं जाड रसरी डोळा फुगलेलं, रोग कीड विरहित पांक्षा न सुटलेलं, मुळ्या न फुटलेलं बेणे मळ्यातल्या ऊसाचं टिपरं म्हणजे बेणं. मी चांगलं बेणं म्हणणार नाही, बेणं याचा अर्थ ते चांगलंच असलं पाहिजे. म्हणजे मित्रांनो काय 9 ते 10 महिन्याचं ते आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे, 9 ते 10 महिनेच वयाचं असलं पाहिजे. मग बेणं जर चांगलं वापरलं किंवा आता रोपं लावतात शेतकरी आणि मग बेणं लावत असताना 3 डोळे 2 डोळे काय 1 डोळा, तर मला असं वाटतं परमेश्वरांनी ज्याही शेतकऱ्यांना 2 डोळे दिलेले आहे त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं निवडून आपण 1 डोळ्याचंच टिपरं लावलं पाहिजे आणि किंवा मग 1 डोळ्यापासून तयार केलेली रोपं लावली पाहिजे. पण हे टिपरं किंवा रोपं तयार करण्यासाठी मुळात वापरलेलं बेणं हे बेणे मळ्यातलं असलं पाहिजे. दर 3 वर्षातून बियाणं हे बदललंच पाहिजे, हे मित्रांनो लक्षात घ्या. आता मग आपण शेताची तयारी चांगली केलेली आहे, सऱ्या अंतरावरती पाडलेलं आहे, त्याच्यानंतर ऊसाचं 1 डोळ्याचं टिपरं घेतलेलं आहे, ते आपण लावतो. आता त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे ज्याच्यासाठी आज आपण परिसंवाद ठेवलेला आहे, ते ऊस पिकाचं पाणी आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन. मित्रांनो, मी सुरुवातीलाच एक गोष्ट आपल्याला सांगतो की ऊसाचं उत्पादन कशावरती अवलंबून आहे. ऊसाचं उत्पादन दर एकरी असणारी ऊसाची तोडणीच्या वेळची संख्या गुणिले एका ऊसाचं सरासरी वजन याच्यावरती अवलंबून आहे. म्हणजे मला एक सांगा, 1 एकर याचा अर्थ असा होतो 43,560 चौरस फूट. आपण हिशेबाला सोपं म्हणून 40,000 चौरस फूट समजू. मग आपल्या ऊस शरीरक्रिया शास्त्राप्रमाणे जर आपण विचारात केला तर एका चौरस फुटाला एक ऊस अतिशय चांगल्या पद्धतीनं जोपासला जातो आणि मग त्या ऊसाचं वजन 2 किलो 2.5 किलो 3 किलो 4 किलो आणि तुम्ही व्यवस्थापन कशा प्रकारे करता त्याच्यावरती ते अवलंबून असतं. म्हणजे मला तर थोडक्यात असं म्हणायचं आहे की ऊस हे पीक व्यवस्थापनाला अतिशय उत्कृष्टपणे प्रतिसाद देणारं पीक आहे. आता मग आपल्याला जर ऊसाची संख्या ही आपण जर मर्यादित ठेवली 40 ते 45,000, त्याच्यापेक्षा जास्त मिळणार नाही. आणि एका ऊसाचं वजन वाढवायचं आपल्याला. आता एका ऊसाचं वजन वाढवायचं म्हटल्यानंतर कसं आहे की समजा 40,000 जरी आपण हिशेबाला सोपं म्हणून धरलं आणि एका ऊसाचं वजन आपण 2 किलो आणलं तर 80 टन, 2.5 किलो आणलं 100 टन, 3 किलो आणलं 120 टन, 4 किलो आणलं 160 टन आणि म्हणूनच महाराष्ट्रातले काही बहादर शेतकरी आहेत ते ऊसाचं उत्पादन 160 टनापर्यंत घेऊ शकले. आता मग आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, मी नेहमी असं सांगत असतो की मित्र हो की आपण जसं आता मी सातारा जिल्ह्यामधला आहे, बरेचसे मंडळी सांगली कोल्हापूर, तुम्हाला माहिती आहे कोल्हापूरमध्ये तालमी आहे आणि तालमीमध्ये आमच्याकडची मुलं हे पहिलवान तयार करण्यासाठी पाठवतात. आता माहिती आहे महाराष्ट्र केसरी हिंदुस्थान केसरी पहिलवान तयार व्हायचं असेल तर ती मुलं जी पाठवलेली असतात ती तालमीमध्ये रगडून सकाळ दुपार संध्याकाळ मेहनत करतात आणि आपण रगडून मेहनत करतात. आता रगडून मेहनत केल्यानंतर आपण असं ठरवलं की त्याने आठवड्याभर भरपूर मेहनत करायची आणि आपण काय करायचं, त्यांना सोमवार ते शनिवार मेहनत करू द्यायची आणि दर रविवारी आठवड्यातून एकदा काय करायचं, भरपूर त्यांना खायला द्यायचं. मग अंडी देऊ, आपण मटण देऊ, मच्छी देऊ, तूप देऊ, खारीक देऊ, खोबरं देऊ, काही असेल ते आठवड्यातून एकदा द्यायचं. मला सांगा मित्रांनो, पहिलवान बनेल का? नाही बनणार. पहिलवान बनायचं असेल तर त्याने मेहनत घेतल्याबरोबर, काबाड कष्ट केल्याबरोबर, त्याने अगोदर व्यायाम भरपूर केल्याबरोबर त्याला प्रत्येक वेळेला आपल्याला खुराक दिला पाहिजे, रतीब दिला पाहिजे, त्याला खायला घातला पाहिजे. मग खायला घातल्यानंतर काय होतं, मग 100 किलोचा 125 किलोचा 150 किलोचा पहिलवान तयार होतो आणि त्याच्यातून महाराष्ट्राने हिंदुस्थान केसरी तयार होतो. माझं स्पष्ट मत ऊसाच्या बाबतीमध्ये सुद्धा असं आहे की माझ्या तोडणीच्या वेळेला शेतामध्ये एका एकरामध्ये जर हे 40,000 ऊस आहे तर माझा त्यातला प्रत्येक ऊस हा पहिलवान आहे.
मग माझा प्रत्येक ऊस जर पैलवान व्हायचा असेल, त्याचं वजन जर 2.5 किलो यायचं असेल, 3 किलो यायचं असेल, 3.5 किलो यायचं असेल, 4 किलो यायचं असेल, तर मला काय करावं लागेल? त्याला खुराक लावावा लागेल, रतीब लावावा लागेल. याचाच अर्थ मित्रांनो काय होतो? मला जर ते प्रत्येक ऊस जर पैलवान करायचा असेल तर मला त्याला दररोज पाणी आणि अन्न द्यावं लागेल. जसं आपण कारण नसताना सकाळ दुपार संध्याकाळ 3 वेळा जेवतोच आहे, आपण आपल्या गरजेप्रमाणे पाणी पितोच आहे. मग पिकाला ते लागतं, दररोज लागतं, ही जर कल्पना मनामध्ये ठेवा. आणि मग दररोज जर आपल्या त्या पिकाला जर खरी खुराक लावायचा असेल, रतीब लावायचा असेल, तर आपल्याला पाटपाण्याखाली हे करणं शक्य नाही आहे. बऱ्याच वेळा शेतकऱ्यांचं असं समजतं जास्त पाणी म्हणजे जास्त उत्पादन. मित्रांनो, चुकीची संकल्पना आहे. पाणी हे दुधारी असतं आहे, प्रमाणात वापरलं ते अमृत आहे, प्रमाणापेक्षा जास्त वापरलं तर ते विष आहे. आणि बऱ्याच वेळा महाराष्ट्रामध्ये पाण्याचा वापर केल्यामुळं शेतकऱ्यांच्या समस्या निर्माण झाले, जमिनीच्या समस्या निर्माण झालेत. आणि जमिनी खारवट झाल्या, खारवट चोपण झाल्या, चोपण म्हणजे नापीक व्हायला लागलेत. आता मित्रांनो, हे सगळं करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली. काय लक्षात घेतली पाहिजे? की साधारणपणे ऊस पिकाच्या बाबतीमध्ये पाण्याचं काय महत्त्व आहे? आता साधारणपणे हंगामनिहाय जर आपण बघितलं तर पाटपाण्याखाली आडसाली पिकाला 300 ते 350 हेक्टर सेंटीमीटर, 1 हेक्टर सेंटी म्हणजे 1 लाख लिटर, म्हणजे साधारणपणे 350 लाख लिटर पाणी लागतं. हे कशाखाली? पाटपाण्याखाली. त्याच्यानंतर पूर्व हंगामी ऊसाला बघितलं तर साधारणपणे 300 लाख लिटर म्हणजे 300 हेक्टर सेंटीमीटर लागतं. सुरूला जर आपण बघितलं तर साधारणपणे 12-13 महिन्याचं पीक असतं, 250 लाख लिटर पाणी लागतं. खोळव्यालाही साधारणपणे 250 ते 250 लाख लिटर. परंतु आता हे पाणी इतक्या प्रमाणामध्ये आपण देतो, पण प्रत्यक्षामध्ये काय की पाण्याच्या बाबतीमध्ये शेतकऱ्याची संकल्पना वीज आणि पाणी, मग ते विहिरीचं असो, लिफ्टचं असो किंवा कॅनलचं असो, जर पाणी आणि वीज उपलब्ध असतील तर अडवून जिरवून शेतकरी शेतामध्ये पाणी उभं करतात. आणि मित्रांनो, याचा परिणाम अतिशय वाईट होतो. कसा परिणाम वाईट होतो मी तुम्हाला सांगतो. मुठभर कोरडी माती हातात घ्या आणि कोरड्या मातीमध्ये ग्लासभर पाणी टाका. तुमच्या असं लक्षात येईल की ती माती कोरडी आहे. त्या मातीमध्ये ज्यावेळेला आपण पाणी टाकतो त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा बुडबुडे येतील. पहिल्यांदा काय होईल? बुडबुडे येतील. याचा अर्थ काय? मातीमध्ये छिद्र असतात बारीक आणि मोठी. ज्यावेळेला आपण पाणी टाकतो त्या छिद्रामध्ये हवा निघून जाते, हवेची जागा पाण्यानं घेतली जाते. आणि ज्यावेळेला पाणी जमिनीमध्ये उभं राहतं त्यावेळेला जमीन संतृप्त होते, ज्याला आपण सॅच्युरेट झाली असं म्हणतो, तिथे हवा नसते. आणि मग मित्रांनो, एक साधा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की वनस्पती सजीव आहे, तुमच्या मायासारखी आहे. आता तुमच्या मायासारखी वनस्पती सजीव आहे म्हटल्यानंतर कसं आहे? आपल्याला अन्न लागतं, वनस्पतीला अन्न लागतं. पण मला सांगा, 4 दिवस मी जेवलो नाही, मी मरणार नाही? मला सांगा, मी 2 दिवस, आता मला तहान लागली, आता मला पण 2 तास मी पाणी पिलो नाही तरी मी मरणार नाही. परंतु मला एक सांगा मित्रांनो, मी भरलेल्या विहिरीमध्ये, म्हणजे पाण्यानं भरलेली विहीर आहे, पावसाळ्यानंतरची उपाळून चाललेली आहे, आणि त्याच्यामध्ये नाक दाबून जर विहिरीमध्ये उडी मारली आणि 10 मिनटं वर आल्यानंतर काय होईल? अरुण देशमुख होते असं तुम्ही म्हणा. याचा अर्थ काय होतो मित्रांनो? प्रत्येक या पृथ्वी तलावाच्या सजीवाला काय लागतं? अन्न लागतं खरं आहे, पाणी लागतं खरं आहे, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लागते की त्याला हवा लागते, ऑक्सिजन लागतो, ज्याला आपण प्राणवायू म्हणतो. म्हणून जमिनीमध्ये पिकाच्या मुळाशी हवा असली पाहिजे. आणि हवा जर असायची असेल तर याचाच अर्थ काय होतो? जमीन कायमस्वरूपी वापशावर असली पाहिजे. म्हणजे जमिनीमध्ये पिकाच्या मुळांशी पीक वाढीच्या संपूर्ण कालावधीमध्ये अन्न, पाणी आणि हवा याचं संतुलित प्रमाण पाहिजे, वापसा परिस्थिती पाहिजे. आणि नेमकी ही वापसा परिस्थिती ठेवण्याचं काम हे ठिबक सिंचनाच्या माध्यमातून होतं. आता मित्रांनो, ठिबक सिंचन म्हणजे काय हे समजून घ्या. मी व्याख्या जी सांगतोय गेल्या 33 वर्षाच्या अनुभवावरून मी सांगतोय. ठिबक सिंचन म्हणजे काय? जमिनीची प्रत, पिकाचा प्रकार, पिकाचं वय, पिकाच्या मुळांची वाढ. हे प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. मी काय म्हणलो? जमिनीची प्रकार, जमिनीची प्रत, त्याच्यानंतर पिकाच्या मुळांची वाढ, मुळांची पाणी शोषून घेण्याची क्षमता, पीक लागवडीचा हंगाम आणि हवामान, जमिनीच्या पृष्ठभागावरून पाण्याचं होणारं बाष्पीभवन, त्याचप्रमाणे पिकाच्या पानांमधून पाण्याचं होणारं उत्सर्जन, या सर्व मूलभूत गोष्टीचा विचार करून पिकाच्या मुळांजवळ थोडं थोडं पाणी हळुवारपणे थेंबा थेंबाच्या स्वरूपामध्ये देणं. पाणीच नाही मित्रांनो, पण पाण्याबरोबर पाण्यामध्ये विरघळणारी किंवा द्रवरूप स्वरूपामधली पिकाच्या वाढीच्या अवस्थेप्रमाणे, गरजेप्रमाणे अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध करून दिलं. मी खतं म्हणत नाही, अन्नद्रव्य म्हणतोय. मग नत्र, स्फुरद, पालाशी अन्नद्रव्य आहे, युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट, म्युरेट ऑफ पोटॅश ही खतं आहे. मग हे अन्नद्रव्य पिकाच्या वाढीच्या अवस्थेप्रमाणे पिकाला उपलब्ध करून देणं आणि कायमस्वरूपी
पिकाच्या मुळांशी अन्न, पाणी आणि हवा याचं संतुलित प्रमाण राखून वापसा परिस्थिती ठेवणं आणि त्याच्यामधून पिकाची वाढ जोमदार होणं, पिकाचं उत्पादन वाढणं आणि उत्पादन हे टनात असतं आणि उत्पादनाच्या विक्रीमधून उत्पन्न जे रुपयामध्ये असतं ते वाढणं आणि शेतकऱ्यांचा निव्वळ नफा वाढून शेतकऱ्यांचं जीवन सुखी आणि समृद्ध करण्याचं जे तंत्रज्ञान आहे त्याला मित्रांनो ठिबक सिंचन तंत्रज्ञान असं म्हणतात. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून आपण ठिबक सिंचनाचा वापर करणं जरुरीचं आहे. बऱ्याच वेळा लोकांच्या मध्ये कल्पना अशी आहे की ठिबक करायचं काय, ज्याला पाणी कमी आहे त्याने ठिबक करायचं. चूक. मी काय म्हणतोय मित्रांनो लक्षात घ्या, ज्याला पाणी कमी आहे त्याने ठिबक नाही. ठिबक सिंचन हे पाणी वाचवण्याचं साधन नाही आहे. ठिबक सिंचन हे उत्पादन वाढीचं तंत्रज्ञान आहे. पिकाला पाहिजे त्यावेळेला पाहिजे त्या प्रमाणामध्ये मोजून, मापून, तोलून पिकाच्या गरजेप्रमाणे अन्न आणि पाणी देण्याचं साधन म्हणजे ठिबक सिंचन तंत्रज्ञान आहे. म्हणून ठिबक सिंचनाचा उपयोग सर्व शेतकरी बंधूंनी लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला उत्पादन वाढीसाठी करायचं आहे. दर एकरी किंवा दर हेक्टरी मला जर उत्पादन वाढवायचं असेल तर ठिबक सिंचनाच्या माध्यमातून आपण हे करू शकतो. पाट पाण्यामध्ये आपल्याला ते शक्य नाही. मला इथे सांगायला आनंद वाटतो की जे ऊसभूषण पुरस्कार आणि जे शेतकरी म्हणजे आपल्याला ज्यांचा आपण सत्कार केलेला आहे किंवा आता कृषीभूषण शेतकरी असतील, काही आणखीन शेतकरी आहेत महाराष्ट्रामध्ये, अनेक यशोगाथा आम्ही नेटाफिम ठिबक सिंचनाच्या माध्यमातून तयार केलेल्या आहे. तर त्या शेतकऱ्यांचं जे उत्पादन आहे ते फक्त कशामुळे आहे की ठिबकचा वापर करून त्यांनी अन्न आणि पाण्याचं व्यवस्थापन चांगलं केलं, वापसा परिस्थिती पिकाच्या मुळाशी ठेवली, पिकाची वाढ जोमदारपणे झाली, रोग किडीचा प्रादुर्भाव कमी झाला आणि उत्पादन वाढलं, उत्पादनामुळे उत्पन्न वाढलं आणि निव्वळ नफ्यामध्ये वाढ झाली. आता मित्रांनो ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. बऱ्याच वेळेला असं होतं की आपण पाणी व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला ठिबक सिंचन लोक बसवतात, शेतकरी बसवतात, पण ठिबक सिंचन निवड कशी करावी हे शेतकरी लक्षात घेत नाही. बऱ्याच वेळेला काय होतं की आता साधारणपणे तुम्ही आम्ही शेतकरी आहोत, शेवटी आपण खिशाचा आधार घेतो आणि स्वस्त काही मिळेल याचा विचार करतो. पण मित्रांनो स्वस्त यापेक्षा योग्य या गोष्टीचा विचार केला. शेवटी काय आपण खर्च केलेला 1 रुपया आणि 10 रुपये प्रत्येक गोष्टीला किंमत आहे, रुपयालाही किंमत आहे. परंतु आपण खर्च ज्या वेळेला करतो त्यावेळेला योग्य ठिबक सिंचन पद्धतीची निवड केली पाहिजे. आता योग्य ठिबक सिंचन पद्धत म्हणजे काय की ज्याच्यामध्ये 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहे की ज्याचा मी पहिल्यापासून पुरस्कार करतो. आम्ही नेटाफिमच्या माध्यमातून त्याचा पुरस्कार करतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ड्रिपर हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. ड्रिपर म्हणजे काय की बाकीचे घटक कसं असतील, आता ठिबक सिंचनामध्ये घटक जर पाहिले आपण तर विहीर असते किंवा टँक असेल, पाझर तलाव असेल, कॅनल असेल, लिफ्ट इरिगेशन स्कीम असेल, कुठलंही पाण्याचं साधन आहे. आता या पाण्याच्या साधनामधून पाणी आपण उचललं इलेक्ट्रिक मोटर आणि पंपसेटच्या साहाय्यानं, ते उचललेलं पाणी जर खराब असेल तर त्याला आपण गाळण यंत्रणेच्या माध्यमातून साफ केलं, स्वच्छ केलं आणि ते पाणी मेनलाईनमधून पुढं गेलं. मेनलाईनमधून सबमेनला जाईल. सबमेनवरती ठराविक अंतरावरती आपण आता इनलाईन ड्रीप वापरतो, म्हणजे नळीच्या आतमध्ये ड्रिपर असणारी पद्धत वापरतो. ह्या बाकीच्या नळ्या आहेत ना ते पाणी वाहून नेण्याचं कार्य करतात. परंतु ड्रिपर हा ठिबक सिंचन पद्धतीमधील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. कारण ड्रिपरच्या माध्यमातून पाणी आणि अन्न पिकाच्या मुळांशी पोहोचतं आणि पिकाची वाढ जोमदारपणे. ड्रिपर बंद झाला, सिस्टम बंद झाली, सिस्टम चोक झाली. म्हणून ड्रिपर ज्या कंपनीचा चांगला आहे ती ठिबक सिंचन पद्धत निवडली पाहिजे. आता आमच्याकडे जर पाहिलं तर तुम्हाला सांगतो नेटाफिम कंपनीकडे आम्ही 2 प्रकारचे ड्रिपर देतो, ॲरीज आणि ड्रिपनेट PC. आता ॲरीज ड्रिपर जो आहे ना हा पेटेंटेड ड्रिपर आहे. 2012 साली आम्ही तयार केलेला नव्या पिढीचा किंवा नवीन जनरेशनचा ड्रिपर म्हणून आम्ही त्याच्यात पाहतो. या ड्रिपरचं वैशिष्ट्य काय, हा एक तर चपटा ड्रिपर आहे, तो कमी अंतरामध्ये कमी म्हणजे जागेमध्ये तो आतमध्ये बसतो. त्याच्यानंतर कसं आहे की याचं हे संपूर्ण जी लांबी आहे त्या लांबीला त्याचं फिल्ट्रेशन एरिया आहे. त्याचा प्रवाह असा चक्राकार आहे, म्हणजे आपण म्हणतो ना की तो प्रवाह चक्राकार असल्यामुळं काय होतं, पाणी त्याच्यामधून जातं त्यावेळेला भोवरा तयार होतो आणि भोवरा तयार झाल्यामुळं काय होतं की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कचरा वगैरे अडकत नाही. आणि त्याचं एक आहे की लॅटरलमधून ड्रिपरमध्ये जाणारा पाण्याचा जो मार्ग आहे त्याच्यापेक्षा ड्रिपरमधून बाहेर पडणाऱ्या पाण्याचा मार्ग याच्यामध्ये थोडासा फरक आहे. तो बाहेर पडणारा मार्ग मोठा आहे आणि त्याच्यामुळे पाणी सर्व ठिकाणी सारखा प्रमाण. ठिबकचं वैशिष्ट्य काय, क्षेत्र 1 एकर असो, 10 एकर असो, 100 एकर असो, शेताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये सारख्या खोलीचं, सारख्या उंचीचं, सारख्या प्रवाहानं पाणी पडलं पाहिजे. सपाट जमिनी असतील तर एरीज ड्रिपरचा वापर करा. परंतु बऱ्याच वेळेला काय होतं की शेतकऱ्यांच्याकडे सगळ्यांच्याकडे सपाट जमीन असेल असं नाही, उंच सकल जमिनी असतील, चढ उताराच्या जमिनी असतील, अशा ठिकाणी सुद्धा ठिबक सिंचनाच्या माध्यमातून ऊसच काय कुठलंही पीक घेत आहेत. मग त्याला ड्रिपनेट PC दाबनियंत्रित ड्रिपर. आणि दाबनियंत्रित ड्रिपर म्हणजे काय की आपल्याला 5 मीटरपासून 25 मीटरपर्यंत जरी चढ उतारामध्ये फरक असेल तरीसुद्धा आपल्याला सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणामध्ये पाणी, म्हणजे पाणी कुठे कमी नाही, पाणी कुठे जास्त नाही, अशा पद्धतीनं पाण्यासाठी देण्यासाठी दाबनियंत्रित ड्रिपरचा वापर केला. आता दुसरा एक महत्त्वाचा भाग आहे, जसं मी मगाशी सांगितलं ना, जमिनीच्या प्रकारानुसार 2 ड्रिपरच्या नळ्यामधलं अंतर, जसं सरीतलं अंतर मी सांगितलं त्याप्रमाणे नळीतलं अंतर असलं पाहिजे. हलक्या जमिनी आहे
त्यावेळेला 2 नळीमधलं अंतर 5 फुटाचं असावं. 2 ड्रिपरमधलं अंतरही महत्त्वाचं आहे. आता की 2 ड्रिपरमधलं अंतर किती असलं पाहिजे, ते साधारणपणे 30 सेंटीमीटर हलक्या जमिनी. कारण हलक्या जमिनीमध्ये काय होतं, ड्रिपरमधून जे पाणी खाली पडतं ते पाणी खोलवर लवकर जातं, आडवं पसरत नाही. म्हणजे जमिनीमध्ये पाण्याचं होणारं उभं आडवं प्रसरण फार महत्त्वाचं आहे. हलक्या जमिनीमध्ये पाणी खाली जातं, आडवं पसरत नाही. म्हणून इथं कमी प्रवाहानं पाणी दिलं पाहिजे आणि 2 ड्रिपरमधलं अंतर हे 1 फुटापर्यंत 30 सेंटीमीटरपर्यंत असलं पाहिजे. आणि ड्रिपरचा जो प्रवाह आहे तो साधारणपणे 1 लिटर ते जास्तीत जास्त 2 लिटर एवढाच असला पाहिजे. लक्षात घ्या, ड्रिपरमधलं अंतर 30 सेंटीमीटर आणि प्रवाह 1 ते 2 लिटर. आता मध्यम जमिनी आहेत. मध्यम जमिनीमध्ये काय होतं, साधारण पाणी खालीही जातं आणि पाणी आडवंही पसरतं. म्हणजे मध्यम प्रकारे होतं दोन्ही गोष्टी. पण भारी जमिनी, ज्या खोल जमिनी आहे त्या जमिनीमध्ये खाली पाणी जाण्यापेक्षा आडवंही चांगलं पसरतं. मग मध्यम जमिनीमध्ये 2 ड्रिपरमधलं अंतर आपण साधारणपणे 40 सेंटीमीटर म्हणजे 1.25 फुटापर्यंत ठेवू शकतो. आणि ड्रिपरचा जो प्रवाह आहे तो 1 ते 2 लिटरपर्यंत ठेवू शकतो. आता तिसरा जो भाग आहे हे खोल काळ्या जमिनी आहे, ज्याच्यामध्ये पाणी शोषून घेण्याची क्षमता कमी आहे पण पाणी साठवून ठेवण्याची क्षमता जास्त असते. मग अशा जमिनीमध्ये आडवं प्रसरण चांगलं होतं. अशा ठिकाणी 2 ड्रिपरमधलं अंतर आपण 50 सेंटीमीटरपर्यंत ठेवू शकतो. आणि ड्रिपरचा प्रवाह जास्तीत जास्त 2 लिटर किंवा अगदीच जास्त झालं पण माझं तर मत आहे की 2 लिटरच्या वरचा प्रवाहाचा ड्रिपर वापरू नये. बऱ्याच वेळेला काय होतं की बऱ्याच वेळा शेतकऱ्यांचं, आपण आपल्या शेतकरी मंडळींचं की काय महत्त्वाचं असतं, शेतकऱ्यांना काय वाटतं की ड्रिपरचा प्रवाह जास्त असल्यानंतर पाणी लवकर भिजतं. अजिबात नाही मित्रांनो. एक गोष्ट लक्षात घ्या, मी साधं उदाहरण देतो तुमच्या लक्षात. काल आपल्याकडे पाऊस पडला, काल भरपूर पाऊस झाला. पाऊस कसा झाला, धो 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 झाला. 15 मिनिटामध्ये शेतातून पाणी वाहिलं, ओढ्याला पाणी गेलं, नाल्याला पाणी गेलं. हा एक पाऊस पडला. दुसऱ्या दिवशी काय झालं, पाऊस सकाळी सुरू झाला, बारीक असा थेंब थेंब मुरणारा जिरणारा पाऊस येत होता. आणि तो पाऊस झाला साधारणपणे 5, 6, 7 तास किंवा दिवसभर लागून राहिला. आता मला सांगा बरं, दोन्ही पावसापैकी 15 मिनटं धो धो पडला, ओढ्या नाल्याला पाणी गेलं. इथं दिवसभर पाणी पडला, जमिनीमध्ये पाणी मुरलं. आणि मग मुरलेला पाऊस चांगला आहे, कमी प्रवाहानं किंवा कमी आपण इंटेन्सिटीनं पडणारा पाऊस चांगला का धोधो पडणारा पाऊस चांगला? तर मित्रांनो, कमी प्रवाहानं थेंबा थेंबानं पाणी पडणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे पाणी मूर पाऊस पाहिजे, वीज पाऊस पाहिजे, पाणी जमिनीच्या आतमध्ये मुरलं पाहिजे, जमिनीमध्ये ओलावा तयार झाला. नाहीतर वरती पाणी पडलं आणि सगळं पाणी वाहून गेलं, याचा काही उपयोग नाही. म्हणून मित्रांनो, ऊसासारख्या पिकामध्ये किंवा कुठल्याही पिकामध्ये मी म्हणेन 1 ते 2 लिटर ताशी प्रवाह असणाऱ्या ड्रिपरचीच निवड करावी. आणि साधारणपणे आम्ही नेटाफिमतर्फे सांगतो 40 सेंटीमीटरवरती 2 लिटरचा ड्रिपर ऊस पिकाला तुम्ही वापरा. आज उदाहरण तुम्हाला द्यायचं, आज तुम्हाला माहिती आहे मी त्याच्याविषयी बोलणारच आहे नंतर. परंतु आमचे विनायक पाटील तात्या यांनी तुम्हाला सांगतो त्या इरिगेशन स्कीमवरती 608 एकरावरती 350 शेतकऱ्यांच्या शेतामध्ये 1 लिटरचा ड्रिपर वापरला. एवढंच काय तुम्हाला सांगतो, क्रांती कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला सांगतो बांबवडे गावामध्ये पोपटराव संकपाळ आमचे जे आहेत त्या जे चेअरमन आहेत त्या संस्थेचे, त्यांनी 750 एकरावरती स्कीम केलेली आहे. 1 लिटरचा ड्रिपर वापरला, ताशी 1 लिटर प्रवाह देणारा. माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, ज्यावेळेला संधी मिळेल त्यावेळेला अवश्य भेट द्या. 1 लिटरचा ड्रिपर. एवढंच काय, नेटाफिम इरिगेशन 600 मिली 300 मिलीचा ड्रिपर तयार करतं आहे मित्रांनो, कमी प्रवाहानं. आणि ठिबक सिंचन म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला, मोजून मापून तोलून पिकाच्या वाढीच्या अवस्थेप्रमाणे गरजेप्रमाणे. ना पाणी थांबलं पाहिजे, ना पाणी दिसलं पाहिजे डोळ्याला, ना पाणी वाहिलं पाहिजे, पण शेतामध्ये थेंब थेंब पाणी मुरून पिकाच्या मुळाच्या कक्षेमध्ये अपेक्षित ओलावा. एवढंच नाही, आपण जी खतं देतो ना त्या ओलाव्यातच राहिली पाहिजे, हे महत्त्वाचं भाग. आता या दृष्टिकोनातून आणखीन एक भाग मला सांगायचा. ऊस या पिकाच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला मित्रांनो, तर ऊसाच्या मुळांची खोली जर आपण लक्षात घेतली तर साधारणपणे 1 मीटर खोली आपण जर लक्षात घेतली जमिनीची, तर वरच्या 20 सेंटीमीटरमध्ये 60% मुळं असतात. किती? 60%. त्यानंतरच्या 20 सेंटीमीटरमध्ये 23.4% मुळं असतात. म्हणजे सुरुवातीच्या 40 सेंटीमीटर खोलीमध्ये 85.4% मुळं असतात. ही सर्व कार्यक्षम मुळं ही फक्त 40 सेंटीमीटरमध्ये असतात मित्रांनो, 1.25 फुटामध्ये. मग मला सांगा, पाणी कुठे द्यायचा, खत कुठे द्यायचा? ह्या 1.25 फुटामध्ये द्यायचा. आणि जास्त मोठा ड्रिपर वापरला, जास्त पाणी शेतामध्ये दिलं तर बऱ्याच वेळेला पिकाच्या मुळाच्या कार्यखाली पाणी जाईल, पाण्याबरोबर निचरा होईल आणि पिकाला उपयोग होण्याऐवजी ते वाया जाईल मित्रांनो. म्हणून मी काय म्हणतो, कमी प्रवाहाचा ड्रिपर म्हणजे मुळांची खोली, मुळांचा विस्तार हा आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. ही एक महत्त्वाची गरज. आता बऱ्याच वेळेला प्रश्न निर्माण होतो की शेतकरी ठिबक बसवतात ठिबक, पण बऱ्याच वेळेला शेतकऱ्यांना किती तास ठिबक चालवायचं हेच माहीत नसतं.
आता किती तास चालवायला पाहिजे, म्हणजे त्याचं इरिगेशन शेड्युलिंग. आता शेड्युलिंग म्हणजे त्याचं वेळापत्रक पाहिजे. म्हणजे कसं, लागवडीच्या हंगामाप्रमाणे समजा जुलै ऑगस्टमध्ये ऊस लावला तर जुलैपासून नंतर तुटेपर्यंत म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत कसं पाहिजे. पूर्व हंगामामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबरपासून तो तुटेपर्यंत कशा प्रकारे दर महिन्याला पाणी दिलं पाहिजे. जानेवारी फेब्रुवारीमध्ये लावला तो तुटेपर्यंत, किंवा खोडवा आपण ठेवला ऑक्टोबर नोव्हेंबरपासून कारखाना बंद होईपर्यंत जो ऊस तुटतो त्याचा आपण खोडवा ठेवतो, त्याच्यासाठी कसं महिन्याला पाणी दिलं पाहिजे. हे दोन गोष्टीवरती प्रामुख्यानं अवलंबून आहे. काय आहे की तापमान कशा कारणीभूत आहे, बाष्पीभवन. त्या जमिनीच्या पृष्ठभागावर होणारं बाष्पीभवन, तसंच पिकाच्या पानामधून होणारं उत्सर्जन, या दोन गोष्टी. म्हणजे शेवटी पिकाची पाण्याची गरज किंवा ऊसाची पाण्याची गरज म्हणजे काय, बाष्पोत्सर्जन, बाष्पीभवन अधिक उत्सर्जन, बाष्पोत्सर्जन, तेवढंच पाणी द्यायचं आहे आपल्याला. मग ते पाणी कसं काढायचं, बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना माहीत नसतं. आता तुम्हाला सांगतो, नेटाफिमसारखी कंपनी आहे, ही अतिशय चांगल्या प्रकारची विक्री पश्चात सेवा शेतकऱ्यांना उपलब्ध करून देते. त्यामुळं नेटाफिमचं ठिबक घेणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांनी नेटाफिमकडून पाणी देण्याचं वेळापत्रक आणि खतं देण्याचं वेळापत्रक हे मागून घेतलंच पाहिजे. आम्ही प्रत्येकाला देतो, फक्त मागितलं पाहिजे. वितरकांच्या मार्फत असेल, आमच्या ॲग्रोनॉमिकच्या मार्फत असेल, आमच्या सेल्स टीमच्या किंवा सेल्स इंजिनियरच्या मार्फत असेल, हे आम्ही उपलब्ध करून देऊ. आता हे पाण्याची गरज काढताना दोन गोष्टी मी सांगितलं, बाष्पीभवन आणि पीक गुणांक. पीक वाढीच्या अवस्थेप्रमाणे साधारणपणे की ठराविक टप्प्याटप्प्यानं हा पीक गुणांक बदलत जातो. पीक गुणांक कशावर अवलंबून आहे, त्या पिकाची झालेली वाढ आणि त्याचं कॅनॉपी आपण ज्याला म्हणतो, म्हणजे त्याची छाया पडते ना आपल्या जमिनीवरती. दुपारी 12 वाजता कसं जेवढं पीक असतं तेवढी छाया पडते, आणि त्याच्यानंतर मग त्याचा पीक गुणांक जो आहे पिकाच्या वाढीच्या अवस्थेत, मग तो सुरुवातीला कसं असतो, उगवणीच्या काळामध्ये 0.4 असतो, त्याच्यानंतर 0.4 ते 0.6 असतो, त्याच्यानंतर 0.8 असतो, त्याच्यानंतर 1 असतो, 1.10पर्यंत असतो, त्याच्यानंतर पक्वतेच्या काळामध्ये परत कमी होतो, तो साधारणपणे 0.65 ते 0.85 असतो. आणि बाष्पीभवन त्या विभागामध्ये त्या भागामध्ये वेगळं असतं. IMDच्या मार्फत आपल्याला डेटा त्याचा उपलब्ध होतो. मध्ये बाष्पीभवन गुणिले तुम्हाला सांगतो पीक गुणांक, पण त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा फॅक्टर आपण पॅन फॅक्टर आहे, तो साधारणपणे 0.8 घेतो. म्हणजे आता 6 mm जर आपल्याकडे बाष्पीभवन असेल तर त्याच्याकडे तो आपल्याला जो पॅन जो फॅन फॅक्टर जो असतो तो 0.8 घेतला तर 4.8 झालं. आणि आपला पीक गुणांक जर 0.5 असेल तर आपल्या पिकाला पाणी किती लागेल, म्हणजे 6 गुणिले तुम्हाला सांगितलं 0.8 म्हणजे 4.8 झालं. 4.8ला पीक गुणांक आपला 0.5 जर धरला तर 2.4 मिलीमीटर एवढं पाणी लागेल. हे समजून सांगतोय मित्रांनो, हे समजायला थोडंसं कठीण जाईल, पण हे समजलं पाहिजे. ज्ञान हा आपल्या शेतीचा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. इथून पुढचं जग हे ज्ञानावरती चालणार आहे. आणि ज्ञान आपणा सर्वांना माहिती आहे ना मित्रांनो, ज्ञान किती महत्त्वाचं आहे. अरे मी सांगतो, आज कोणी काय असेल उद्या नसेल तर त्याला आपण माझी म्हणतो. म्हणजे आता VSIमध्ये असणारा शास्त्रज्ञ निघून गेला की माझी शास्त्रज्ञ, बरोबर आहे ना. आज एखादा प्राध्यापक असेल, उद्या निवृत्त झाला की त्याला माझी प्राध्यापक म्हणतो. पण मित्रांनो, ज्ञान ही अशी गोष्ट आहे की काल होती, आज आहे, उद्या राहणार आहे. आणि याचं उदाहरण आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण शेतकरी मंडळी आहोत. अरे वयाच्या 16 वर्षी ज्या माणसांनी जगाची आई ज्ञानेश्वरी लिहिली, त्या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये अनेक अध्याय आहे. त्या अनेक अध्यायापैकी, अनेक श्लोकापैकी, अनेक ओळीपैकी एका ओळीमधल्या एका ओळीवरती पुणे विद्यापीठामध्ये, मुंबई विद्यापीठामध्ये लोक PhD करत आहेत, तरीसुद्धा त्यांना त्याच्यातलं काही अजून कळत नाही. ही परिस्थिती आहे. याचा अर्थ मित्रांनो, ज्ञान मोठं, माझ्या ज्ञानेश्वरांना कोणी माझी. आता ज्ञान महत्त्वाचं आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ज्ञान. आणि ज्ञान घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे मित्रांनो. आता नुसतं ज्ञान असून चालेल का, नाही. ज्ञानाला कर्माचे हातपाय असले पाहिजे. याचा अर्थ आता काय होतो, ज्ञानाला कर्माचे हातपाय असले पाहिजेत, म्हणजे कर्म केलं पाहिजे. जे काही आपण आत्मसात केलं ते शेतामध्ये आपल्या वापरलं पाहिजे, त्याचा अवलंब केला पाहिजे, नक्की त्याचा फायदा होतो. म्हणून मित्रांनो, ज्ञान. आता मी सांगितलं 2.4 मिलीमीटर जर माझी ऊसाची पाण्याची गरज सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर असेल तर एका एकराला 4000 चौरस मीटर होतात. तर 2 मिलीमीटर किंवा 2.4 मिलीमीटर गुणिले 4 जर आपण 4000 जर केलं तर तुम्हाला सांगतो 9600 लिटर ही दर एकरी ऊसाची पाण्याची गरज येते. मग बाष्पीभवन तुमचं कमी जास्त होईल, त्याप्रमाणे पीक गुणांक कमी जास्त होईल, त्याप्रमाणे तुमची पिकाची दर दिवशीची पाण्याची गरज बदलते. ही गोष्ट लक्षात घेते. पण साधारणपणे शेतकऱ्यांना एवढं जरी आपल्या लक्षात नाही आलं तर बऱ्याच वेळेला मी पाहिलेलं आहे, शेतकरी ठिबक बसवतो, पाणी असेल तर काय करतो की ठिबक पाणी आलं, लाईट आली की पाणी चालू, लाईट गेली की ठिबक बंद. मित्रांनो, अशा प्रकारच्या ठिबक सिंचनाचा उपयोग नाही. मग काय केलं पाहिजे, आपल्याकडं उन्हाळ्यामध्ये तापमान जास्त असतं, बाष्पीभवन जास्त असतं, पिकाच्या जोमदार वाढीची अवस्था असते. ऊस
ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये, तो उन्हाळ्यात जोमदार वाढीच्या अवस्थेमध्ये असतो. आडसालीचा ऊस नंतर तुम्हाला सांगतो पुढे जोमदार वाढीच्या अवस्थेमध्ये. सुरूचा ऊस तुम्हाला सांगतो मे जून एप्रिल मेमध्ये साधारणपणे 4-5 महिन्याचा असतो. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तापमान वाढतं, बाष्पीभवन वाढतं, पिकाच्या वाढीचा वेग वाढतो, पिकाची पाण्याची गरज वाढते आणि त्याच वेळेला नेमकं आपल्या विहिरीतलं पाणी कमी होतं, कॅनलखाली पाण्याची पाळी लांबणी पडते, विजेचा लपंडाव सुरू होतो आणि मग पिकाला पाणी कमी पडतं. आणि मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल, ज्यावेळेला पिकाला पाणी कमी पडतं त्यावेळेला इतबऱ्या अंतरामध्ये बारीक बारीक 5-6 पेरी पडतात. पण नंतर जून जुलैमध्ये भरपूर मोठा पाऊस येतो, परंतु नंतर ते पेरं जे आकूड पडलेलं आहे ते कधीही लांब होत नाही, मोठं होत नाही. मित्रांनो, तसं म्हणतो ना, माणसाच्या आयुष्यामध्ये संकट येतात, ते संकट त्याचं त्या वेळेचं आयुष्य घेऊन जातात. नंतर माणूस जगतो, पण गेलेलं आयुष्य माणसाला परत मिळत नाही, गेलेलं माणसाला ते म्हणजे ती वेळ परत मिळत नाही. त्याचप्रमाणे पिकाचं झालेलं नुकसान भरून येत नाही. म्हणून ठिबकचा वापर करत असताना साधारणपणे आपल्याला माहीत नसेल, आता एवढं सगळं नाही जमलं आपल्याला किंवा नाही वेळापत्रक मिळालं, तर उन्हाळ्यामध्ये साधारणपणे 2 ते 2.5 तास जास्तीत जास्त तापमान, जिथं विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये 45 डिग्री 46 डिग्रीपर्यंत तापमान जातं त्या ठिकाणी 3 तासापर्यंत ठिबक सिंचन चालवा. हिवाळ्यामध्ये साधारणपणे 1.5 ते 2 तास ठिबक चालवावं लागतं आणि पावसाळ्यामध्ये पाऊसमान बघून ठिबक चालवावं लागतं. पण बऱ्याच वेळेला शेतकरी मला विचारत असे, पावसाळ्यामध्ये पाऊस पडतोय, ठिबक चालवण्याची गरज आहे. गरज आहे. का गरज आहे मित्रांनो? गरज याच्यासाठी आहे की पावसाळ्यामध्ये आपण खतं देऊ शकत नाही, पण ठिबकमधून वापशावरती जर आपण पाऊस ज्यावेळेला कमी असेल, वापसा परिस्थितीला जर ठिबकमधून खतं दिली तर त्याचा निश्चितपणे फायदा होतो. म्हणून आपल्याला या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. आता मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, ड्रिपर कुठला वापरावा, त्याच्यानंतर ठिबक सिंचनामध्ये कशा प्रकारे आपल्याला पाण्याचं व्यवस्थापन करता येतं. ठिबक सिंचन वापरल्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय घडते की त्या पिकाचं उत्पादन वाढतं. मी उत्पादन वाढवण्याचं, पण आता नुसतं पाण्यामुळे उत्पादन वाढतं का? नाही मित्रांनो, पाण्यापेक्षा महत्त्वाचं काय? पाण्यापेक्षा महत्त्वाचं आहे पिकाचं अन्नद्रव्य व्यवस्थापन. मगाशी मी सांगितलं ना, पहिलवान बनवायचा, खुराक लावायचा, रतीब लावायचा. म्हणजे पाणी आणि खतं ही त्याला पिकाच्या वाढीच्या अवस्थेप्रमाणे दररोज दिली बेस्ट. दररोज द्या. ज्या वेळेला पाणी देतो त्या वेळेला खत द्या. कमी प्रमाणामध्ये लागेल, पण त्याचा उपयोग अतिशय चांगला. आणि तुम्हाला माहिती आहे, आपल्याला डॉक्टरसुद्धा काय असतात, दिवसातून 4 वेळा जेव्हा, कमी खावा. एकदाच भरपूर खावा हे चुकीचं आहे. डॉक्टरसुद्धा सांगतात ना आपलं, तसं पिकालासुद्धा कमी द्या, पण कमी अंतरानं द्या. म्हणजे कसं आहे, लवकरात लवकर, म्हणजे दररोज पाणी आणि खत जर आपण पिकाला दिलं तर निश्चितपणे चांगला उपयोग होतो. आता अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना काही गोष्टी महत्त्वाच्या लक्षात घेतल्या. काय लक्षात घेतलं पाहिजे की बाबा रे, आपण ज्या हंगामामध्ये ऊसाची लागण करतो त्याप्रमाणे त्या पिकाची अन्नद्रव्याची गरज असते. खत व्यवस्थापनामध्ये नेहमी 3 गोष्टी मी मगाशी सांगितलं तुम्हाला की एक तर कसं आहे माहिती आहे का, की आपल्याला भौतिक, रासायनिक आणि जैविक तिन्ही सुपीकतेकडे लक्ष द्यायचं आहे. आता रासायनिक खतांच्या बाबतीमध्ये सांगितलं झालं तर आपल्याला एकूण 18 प्रकारची अन्नद्रव्य लागतात. 18 प्रकारची अन्नद्रव्य कुठली आहे? त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की वातावरणामधून मिळणारे जे आपल्याला अन्नद्रव्य आहेत त्याच्यामध्ये काय येतं, कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. ते आपल्याला वातावरणात आपल्याला विकत घ्यावे लागत नाही, त्याला पैसे द्यावे लागत नाही, ते आपल्या वातावरणामधून पिकाला मिळतं. पण त्याच्यानंतर मुख्य अन्नद्रव्य, ज्याला प्रायमरी न्यूट्रिएंट, मेजर न्यूट्रिएंट्स आपण म्हणतो, नत्र, स्फुरद, पालाश, अतिशय महत्त्वाचे, मोठ्या प्रमाणात लागतात. त्याच्यानंतर दुय्यम अन्नद्रव्य कुठले आहे? कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर हे लागतात पिकाला. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कमी प्रमाणात लागली तर पिकाला आवश्यक असतात ती सूक्ष्म अन्नद्रव्य. सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये ती कुठली आहे तुम्हाला सांगतो. खास करून ऊसाच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामधल्या ऊसाचं रासायनिक पृथक्करण केल्यानंतर आपल्या असं लक्षात आलं की 3 अन्नद्रव्य कमी आहेत आपल्या जमिनीमध्ये. ती कुठली आहे? त्याच्यामध्ये झिंक आहे, फेरस आहे. झिंक म्हणजे जस्त, फेरस म्हणजे लोह, आणि त्याच्यानंतर तिसरं आहे ते मॅंगनीज आहे, मॅंगनीज. म्हणजे ही 3 अन्नद्रव्य कमी आहे. पण हे मॅंगनीज असेल, त्याच्यानंतर कॉपर आहे, मॉलिब्डेनम आहे, निकेल आहे, सिलिकॉन आहे, त्याच्यानंतर ही सगळी जी अन्नद्रव्य आहे ही पिकाला लागतात. आता हे बऱ्याच वेळेला शेतकऱ्यांचा समज आहे की नत्रस्फुरद पाला दिलं की बाकी अन्नद्रव्य कमी प्रमाणात लागतात, नाही दिली चालतात. नाही मित्रांनो, ते लागतात कमी प्रमाणामध्ये, पण त्याचं महत्त्व कमी नाही, उलट महत्त्व जास्त आहे. कसं जास्त आहे? जसं आपण ताट घेतो, ताटामध्ये चपाती असते, भाजी असते, सुकी भाजी, पातळ भाजी, पापड असेल, लोणचं असेल, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो कोशिंबीर असेल, पण सगळ्यात महत्त्वाचं चिमूटभर मीठ ताटाला लावलेलं असतं किंवा त्या भाजीमध्ये टाकलेलं असतं, ज्याच्यामुळं त्याला चव असते. ते सूक्ष्म प्रमाणामध्ये लागतं, पण ते लागतंच. त्याच्यामुळं इतर अन्नद्रव्य. आणि आणखीन एक नियम मित्रांनो सांगतो, तुम्ही तो लक्षात घ्या की आपण एकूण अन्नद्रव्य सगळी पिकाला दिली. आपण बऱ्याच वेळेला काय होतं, शेतकरी काय करतात, शेतामध्ये जातात, आपल्या गोण्या रेत्या करतात आणि त्यांना वाटतं की जास्त खत टाकल्यानंतर जास्त उत्पादन मिळेल. तसं घडत नाही. आपल्याला संतुलित प्रमाणामध्ये आपला आहार जसा संतुलित पाहिजे, आपल्या जसं जेवणाच्या थाळीमध्ये सर्व पदार्थ आपल्याला कमी अधिक प्रमाणामध्ये लागतात. चपाती जास्त लागते, भाजी त्याच्यानंतर लागते, भात तेवढा लागतो, परंतु लिंबू असेल, कोशिंबीर असेल, हे कमी लागतं, पण ते जरुरीचं असतं चवीसाठी, आपल्या पचनासाठी. त्याप्रमाणे पिकालासुद्धा ही सगळी अन्नद्रव्ये योग्य प्रमाणात दिली पाहिजे.
आता मित्रांनो, हे देत असताना आपल्याला दोन गोष्टी आहेत की एक कसं आहे की आपल्याला लागणीच्या पूर्वी आपल्याला काही डोस द्यावे लागतात आणि त्याच्यानंतर लागण झाल्यानंतर जे डोसेस आहे. आता लागणीच्या पूर्वी मगाशी सांगितलं की जे सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब सुधारून भौतिक सुपीकता चांगली राहण्यासाठी एकरी अतिशय चांगलं कुजलेलं 10 टन शेणखत घातलंच पाहिजे. नाही मिळालं शेणखत, त्याला कंपोस्ट खत घाला चांगलं कुजवलेलं. ते नाही मिळालं 2 टन गांडूळ खत घाला. ते नाही मिळालं हिरवळीची खतं घ्या. हे सगळं केलंच पाहिजे, हा महत्त्वाचा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आता लागणीच्या अगोदर साधारणपणे एकरी 24 किलो सल्फर दिला पाहिजे. सल्फरची उपलब्धता, सल्फरची गरज हे ऊसाला अतिशय महत्त्वाची आहे. सिलिकाची सुद्धा गरज आता ऊसाला असते, मग 24 किलो सल्फर दिला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट सूक्ष्म अन्नद्रव्याच्या बाबतीमध्ये आपल्याकडे जर रासायनिक पृथक्करण त्या जमिनीचं उपलब्ध असेल तर मी तुम्हाला सांगतो आपण त्याच्यामध्ये कुठली कमतरता आहे त्याचा विचार करून अन्नद्रव्य दिली पाहिजे. पण समजा आपल्याकडे ते उपलब्ध नाही झालं तर तुम्ही काय करा, 10 किलो तुम्हाला सांगतो फेरस सल्फेट द्या, 8 किलो तुम्हाला सांगतो झिंक सल्फेट, एकरी सांगतोय 10 किलो फेरस सल्फेट, 8 किलो झिंक सल्फेट आणि 10 किलो मॅंगनीज सल्फेट द्या. हे आपण लागणीच्या वेळेला दिले. आता त्याच्यानंतर आपण जी खतं देतो त्याच्यामध्ये नत्रस्फुरत पालाश. आता खरं पाहायला गेलं तर प्रचलित पाणी देण्याच्या पद्धतीखाली विद्यापीठाने किंवा आपलं पालेगावचं जे ऊस संशोधन केंद्र आहे त्यांनी ज्या म्हणजे शिफारशी केलेल्या गेल्या अनेक वर्षांपासून, खरं तर त्या परिस्थितीप्रमाणे बदलायला पाहिजे होत्या, पण त्या शिफारसीमध्ये असं आहे की आडसाली पिकासाठी साधारणपणे त्यांनी विभागनिहाय केलेत. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रासाठी किती गरज असते, आडसाली पिकाला जर म्हटलं तर त्यांनी केलेली शिफारस 400, 170, 170 नत्रस्फुरत पालाश. पूर्वंगामी ऊस असेल त्याला 340, 170, 170. सुरूचा ऊस असेल त्याने 250, 115, 115 आणि खोडव्यासाठी सुद्धा 250, 115, 115. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आता मराठवाड्यासाठी ज्या शिफारसी केलेल्या आहे त्याच्यामध्ये आडसालीसाठी तीच आहे 400, 170, 170. पूर्वंगामीसाठी थोडासा बदल आहे, 340च्या ऐवजी 300, 170, 170 असा आहे. आणि सुरूसाठी 250, 115, 115. खोडव्यासाठी सुद्धा तीच आहे. पण विदर्भासाठी शिफारशी वेगळी आहे. आता विदर्भासाठी काय केलं आहे, 400, 170, 170 आडसाली हंगामासाठी आहे. खरं तर आडसाली लागवड खूप कमी होते. पूर्वंगामीसाठी 175, त्याच्यानंतर 100, 100 अशी शिफारस आहे. त्याच्यानंतर सुरू हंगामासाठी सुद्धा 175, 100, 100 NPKची शिफारस. आता या शिफारशी लक्षात घेतल्यानंतर आपण काय केलं पाहिजे, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे मित्रांनो. काय लक्षात घेतलं पाहिजे की आपण 1 टन जर ऊस तयार करायचा 1 वर्षामध्ये जर म्हटलं तर 1 टन ऊस तयार करण्यासाठी साधारणपणे किती नत्र लागतं, 1.1 किलो नत्र लागतं. स्फुरद किती लागतो, 0.6 किलो लागतो. पालाश किती लागतो, 2.25 किलो पालाश लागतो. म्हणजे याचाच अर्थ मित्रांनो असा होतो की कमीत कमी आपल्याला हेक्टरी 150 टनाचं उत्पादन घ्यायचं, म्हणजे एकरी 60 टनाचं. आता हेक्टरी आपल्याला किती नत्र द्यावं लागेल, नत्र द्यावं लागेल आपल्याला साधारणपणे 165 किलो, स्फुरद द्यावं लागेल 90 किलो आणि पालाश द्यावं लागेल आपल्याला 337.5 किलो. हे लक्षात घ्या. आता याच्याही पुढे जाऊन विद्यापीठाने संशोधन केलेलं आहे. काय संशोधन केलेलं आहे, तुम्हाला किती उत्पादन घ्यायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही त्याला खतं दिली पाहिजे नत्रस्फुरत पालाश. म्हणजे त्याचे सूत्र तयार केलेली आहे, त्याला 6 टायर सिस्टमप्रमाणे आपण त्याला क्रॉप लॉक बेस्ड टेक्निकप्रमाणे त्यांनी तयार केलेलं आहे. तेही मी तुम्हाला नंतर सांगतो आहे. पण आपल्याला महत्त्वाचं काय की ठिबक सिंचनामधून खतं देण्याचं कारण काय मी सांगतो मित्रांनो. एक तर असं आहे की पिकाच्या मुळाच्या कार्यक्षमतेमध्ये जिथं पाहिजे तिथं पाणी देतो तिथेच खतं जातात. त्यामुळं काय होतं, खतं देण्याचा खर्च नाही. खतांचं कधी म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो की आपल्याकडे बऱ्याच वेळा पाटपाण्याखाली फुकून खतं मागं पाणी दिलं की साधारणपणे खतांची कार्यक्षमता फार कमी राहते. बरीचशी खतं झिरपण्याद्वारे, फुटण्याद्वारे, बाष्पीभवन म्हणजे आपण ज्याला म्हणतो पाणी उडून जातंच. पण बऱ्याच वेळेला ही खतं जी आहे ना पिकाच्या मुळाच्या कार्यशाली पाण्याबरोबर त्याचा निचरा होतो, म्हणजे वेळ होतो, उपयोग होत नाही. मग आपल्याला इथं काय केलं पाहिजे, इथं मित्रांनो एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इथं ठराविक खोलीमध्ये पाणी, ठराविक खोलीमध्ये अन्नद्रव्य आपण दिल्यामुळं त्याचा अतिशय चांगला उपयोग पीक वाढीसाठी होतो. दुसरी गोष्ट, खतं द्यायला माणूस लागत नाही. मला सांगा 1 एकर असो, 10 एकर असो, 100 एकर असो, अहो हे चालवायला, पाणी द्यायला फक्त एक माणूस बटन दाबलं, मागे हात फिरून शेताच्या कडेने जरी बघितलं कुठं तुटलं फुटलं तरीसुद्धा तुम्हाला सांगतो होतं. खतं द्यायला सुद्धा सोल्युशन तयार करा, वेंचुरी आहे, वेंचुरीमधून खतं जातात, मी त्याला माणूस लागत नाही. आणि वेळ कमी होत असल्यामुळे आपल्याला साधारणपणे 30% खतामध्ये बचत करता येते मित्र. ही गोष्ट लक्षात घ्या. आता आणखीन एक गोष्ट महत्त्वाची आहे. काय महत्त्वाची आहे की तुम्ही जर हे पाहिलं काय की साधारणपणे पाटपाण्याखाली आपण जर युरिया दिला म्हणजे नत्र हे खत दिलं तर त्याची कार्यक्षमता किती असते माहिती आहे, त्याची कार्यक्षमता असते 40%. लक्षात घ्या.
पण हेच जर तुम्ही ठिबक सिंचनामधून पाण्यामध्ये विरघळून दिलं, त्याची कार्यक्षमता 95% जाते. स्फुरद अन्नद्रव्य जमिनीमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात स्थिर होतं आणि त्याची कार्यक्षमता फक्त पाण्याखाली 20% आहे. परंतु हे जर ठिबक सिंचनामधून दिलं, त्याची कार्यक्षमता 50% जाते. त्याच्यानंतर पालाच्या बाबतीमध्ये जी कार्यक्षमता 40-45% असते, ती साधारणपणे 80-85% जाते. याचा अर्थ किती गुण्यारित्या केल्या, पण पिकाने किती घेतलं. जसं आपण म्हणतो ना, किती खाल्लं यापेक्षा किती पचनी पडलं, तसं शेतामध्ये किती दिलं त्यापेक्षा पिकाला किती उपलब्ध झालं आणि त्याचं उत्पादनामध्ये रूपांतरित किती झालं, हे महत्त्वाचं. आणि याला ठिबक सिंचनमध्ये कारणीभूत आहे मित्रांनो. म्हणून ही गोष्ट आपण लक्षात घेतली. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय लक्षात घ्या, की ठिबक सिंचनामधून आपण खतं दिल्यामुळे काय होतं, एकसारखी खतं सगळं पीक शेतामध्ये दिली जातात एकसारख्या प्रमाणात, म्हणजे कुठे कमी नाही कुठे जास्त नाही. आता खते देत असताना सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणात. तिसरा महत्त्वाचा भाग आहे. तिसरा महत्त्वाचा भाग काय माहिती का, खतं सगळीकडे सारखे दिली. दुसरी गोष्ट, आपण पाण्याच्या प्रत्येक थेंबाबरोबर खत दिलं पाहिजे, ही संकल्पना आता आलेली आहे. म्हणजे आपण सतत 2 तास पाणी देतं तर सुरुवातीची 10 मिनटं सोडून द्या, नंतर पाणी सुरू करा, खतं त्याच्यामध्ये सुरू करा. पाणी आणि खतं बरोबर गेली पाहिजे. शेवटची 10 मिनटं पाणी ठिबक बंद करायच्या ऐवजी खतं बंद करा. तुम्हाला सांगतो सगळीकडे सारख्या प्रमाणामध्ये खतं बसतं आणि याचा फायदा अतिशय चांगला होईल. म्हणजे अन्न आणि पाणी याचं जर व्यवस्थापन आपण केलं, याला मी रती म्हणतो, तो जर व्यवस्थितपणे केला तर आपल्याला उत्पादन निश्चितपणे. आता खतं देण्यासाठी उपकरणं जे वापरतात त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे, फर्टिलायझर टँक वापरतात, त्याला बायपास टँक म्हणतो, ठराची टाकी. त्याच्यानंतर वेंचुरी वापरतात आणि तिसरे इंजेक्शन पंप वापरतात. आता वेंचुरी ही सगळ्यात चांगली. म्हणजे वेंचुरी का चांगली, तर सोल्युशन तयार करतो, सगळी सारख्या प्रमाणामध्ये सारख्या कॉन्सन्ट्रेशननं पाणी जातं आपल्या शेतामध्ये आणि त्याच्यामुळं फार चांगला फायदा होतो. म्हणून वेंचुरीचा वापर करा. आता तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा मला सांगायचा, की आता आपण तुम्हाला सांगतो बेसल डोसचं मी सांगितलं. त्याच्यानंतर ज्या वेळेला आपण आरसाली हंगामासाठी जर विचार केला तर खतं देण्याचं वेळापत्रक आपण तयार केलं. आणि मित्रांनो, एक गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे जी आपण लक्षात घेतली पाहिजे, ती गोष्ट अशी की पिकाच्या वाढीच्या अवस्थेप्रमाणे पिकाला अन्नद्रव्याची गरज असते. पाण्याखाली 10-40 10-40 युरिया, 50% स्फुरद आणि 50% पाला लागणीच्या वेळेला आणि बांधणीच्या वेळेला राहिला 50%, हे काही खरं नाही. याचं खरं नाही. याचं कारण असं मित्रांनो, पिकाला गरज, जसं तुम्हा आम्हाला दररोज खायला लागतं, पिकालाही लागतं. मग पिकाला देताना कसं दिलं पाहिजे, सुरुवातीच्या उगवणीची अवस्था आहे, नंतर फुटवे फुटण्याची अवस्था आहे, नंतर जोमदार वाढीची अवस्था आहे, त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पक्वतेची अवस्था. मग गरज कुठेपर्यंत असते, जोमदार वाढीपर्यंत खतं दिलीच पाहिजे. मग जोमदार वाढीपर्यंत सुरुवातीला 0 दिवसापासून 45 दिवस लागणीच्या वेळेला आपण म्हणतो. तर एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा, की खतं देण्याचं नियोजन नेटाफिम इरिगेशनच्या मार्फत मी वसंतनगर शुगर युनिव्हर्सिटी असताना याच्यावरती संशोधन केलं होतं, त्याचं रिकमेंडेशन झालेलं आहे. ते असं आहे की आता खतं पिकाचा जो अपटेक आहे, म्हणजे ज्या प्रमाणात खतं पिकाने घेतली जातात, जसं की ऊसाच्या बाबतीमध्ये पाहिलं तर फुटव्याची अवस्था जी असते साधारणपणे 130 दिवसापर्यंत, 120 ते 135 दिवसापर्यंत, 4-4.5 महिन्यापर्यंत, तोपर्यंत नत्र आणि स्फुरदाची गरज जास्त असते. पण पालाची गरज नंतर असते. पालाची गरज कशासाठी, क्वालिटीसाठी लागते, शुगर ॲक्युम्युलेशनसाठी लागते आणि ऊसाचं वजन वाढण्यासाठी लागते. क्वालिटीसाठी पालाश लागतो. मग सुरुवातीला म्हणजे फुटवेच्या अवस्थेपर्यंत नत्र स्फुरद जास्त गेला पाहिजे आणि नंतर पालाश जास्त गेला. आता याचं नियोजन करताना आपण कसं करू शकतो तुम्हाला मी सांगतो. आरसाली पिकाचा जर आपण विचार केला तर 400-170 नत्र स्फुरद पालाश लागतं. मग सुरुवातीच्या 0 ते 45 दिवसामध्ये आपण 9% नत्र द्यायचा एकूण नत्राच्या. त्याच्यानंतर 46 ते 135 दिवस 25% नत्र आणि स्फुरद दोन्ही 9%, 45%, 136 ते 180 दिवस 28%, 181 ते 225 दिवस 13%, 226 ते 270%, 270 दिवसापर्यंत 5%, म्हणजे साधारणपणे 9 महिन्यापर्यंत आपण 10 महिन्यापर्यंत खतं आपण आरसाली हंगामासाठी देऊ शकतो. पालाच्या बाबतीमध्ये मात्र असं नाही. आता आपण इथं काय केलं बघा, 226 ते 270 दिवसामध्ये 5%च खतं दिली, पण पालाश आपण ह्या शेवटच्या परिस्थितीमध्ये 21% देतो. आणि पालाचं कसं आहे, सुरुवातीला 7% म्हणजे 1.5 महिन्यापर्यंत, नंतर 45 दिवसापर्यंत 30%, नंतर पुन्हा त्याच्यानंतर 136 ते 180 दिवसापर्यंत फक्त आपण किती देतो 20%, आणि नंतर आपण 181 ते 225 दिवसापर्यंत 22%, म्हणजे जिथं आपण नत्र स्फुरद 13% देतो, इथं पालाश 22%, आणि शेवटी आपण तुम्हाला सांगतो 270 दिवसापर्यंत म्हणजे 226 ते 270 दिवसापर्यंत 27% पालाश दिला. याचा फायदा काय होतो, याचा फायदा असा होतो की सुरुवातीला वाढ चांगली होते, ऊस वाढवून घेतला, नंतर काय होतं, पक्वता चांगली येते, साखर तयार होते, कांद्याचे वजन वाढतं, दशी पडत नाही, वजन कमी होत नाही, वजन वाढतं. आणि मी शेवटी सांगितलं ना मित्रांनो, ऊसाची संख्या गुणिले वजन म्हणजे ऊसाचं उत्पादन आहे. मित्रांनो, स्प्रे करायचं असेल तर आपण अतिशय चांगलं, मला खरं आम्ही शेतकरी ग्रुपला धन्यवाद द्यायचे आहे. आपण गन्ना मास्टर तंत्रज्ञान स्प्रेइंगसाठी आपण ते चांगलं तयार केलेलं आहे, त्याचा वापर करा. किंवा VSIमध्ये मल्टी मॅक्रोन्युट्रिएंट आणि मल्टी मायक्रोन्युट्रिएंट मिळतं,
ज्याच्यामध्ये नत्र स्फुरद पालाश 8% आहे. त्याच्यामध्ये बाकीचे अन्नद्रव्य आहे, झिंक आहे, कॉपर आहे, मॉलिब्डेनम आहे, बोरॉन आहे, त्याचा वापर आपण करू शकता. आयर्न आहे त्याच्यामध्ये, त्याचाही वापर करा. 40, 60 आणि 90 दिवसांनी वापर करू शकता. ते वापर करताना 1 लिटर मॅक्रोन्युट्रियंट 1 लिटर मायक्रोन्युट्रियंट घ्या. 100 लिटर पाण्यामध्ये 40 दिवसांनी द्या. त्याच्यानंतर 60 दिवसांनी 2-2 लिटर घ्यायचं, दोन्ही 200 लिटर पाण्यामध्ये द्यायचं. 90 दिवसांनी 3-3 लिटर घ्यायचं, 300 लिटर पाण्यामध्ये द्यायचं. याच्यानंतर जैविक खतांचा सुद्धा वापर केला पाहिजे. त्याच्यामध्ये काय येतं, आझोफॉस्फो घ्या तुम्ही 1 लिटर 200 लिटर पाण्यामध्ये त्याचं ड्रेंचिंग करा. हे कधी करू शकता ड्रेंचिंग तुम्ही, लागणीनंतर 15 दिवसांनी करा. त्याच्यानंतर ॲसिटोबॅक्टर एक अन्नद्रव्य आहे, अतिशय महत्त्वाचं आहे. ॲसिटोबॅक्टरचा जर आपण वापर केला आणि त्याची बेने प्रक्रिया करता येते किंवा 75 दिवसांनी फवारणी करा. ते सुद्धा 1 लिटर 200 लिटर पाण्यामध्ये घ्यायचं, अतिशय चांगला उपयोग होतो. विद्यापीठाची, महात्मा फुले कृषी विद्यापीठाची आणि वसंतदादा शुगरची शिफारस अशी आहे, ॲसिटोबॅक्टर जीवाणू खताचा वापर केल्याने 50% खतामध्ये, नत्र खतामध्ये बचवते, नायट्रोजनची 50% बचवते. मित्रांनो, हे लक्षात घ्या. आता उद्दिष्ट ठेवून जर उत्पादन आपल्याला करायचं असेल तर नत्रासाठी, स्फुरदासाठी आणि पालासाठी सूत्र अशी आहे की नत्र आपल्याला 4.39 टी म्हणजे किती टन काढायचं, 100 टन एकरी काढायचा तर 4.39 गुणायचं. त्याच्यामधून 1.56 SN म्हणजे जमिनीमध्ये नत्र किती उपलब्ध आहे तेवढा वजा करायचं, लक्षात घ्या. तसंच स्फुरदासाठी आणि पालासाठी ही सूत्र मी आपल्याला उपलब्ध करून देतो, तेही आपण माहीत करून घ्यावीत. मी तुम्हाला ग्रुपवरती, आता मी ग्रुपचा ॲक्टिव्ह, ज्याला आपण म्हणतो की ॲक्टिव्ह म्हणजे सभासद आहे आणि आम्ही हे सगळे मंडळी जे आहेत, प्रबंधक मंडळी, त्यांच्याशी आमचे सगळे चांगले संबंध आहे. शेवटी एक लक्षात घ्या मित्रांनो, होय आम्ही शेतकरी ग्रुप असो, नेटाफिम इरिगेशन असो, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असो, महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठ असो, या सगळ्यांचा उद्देश एक आहे, त्या शेतकऱ्याचं भलं झालं पाहिजे. जोपर्यंत शेतकऱ्याची प्रगती होत नाही तोपर्यंत कुठल्याही संस्थेची, कुठल्याही कंपनीची प्रगती होत नाही. म्हणून शेतकऱ्याचं हित हेच आमचं हित, या दृष्टिकोनातून आम्ही माहितीचं आपल्याला आदानप्रदान केलं जाईल, आपल्यापर्यंत माहिती पोचवली जाईल. माझी आपणा सर्वांना एक विनंती आहे शेतकरी बंधूंनो, की आपण सगळेजण या कार्यक्रमासाठी आलात. आपण आपल्या चॅटबॉक्समध्ये आपलं नाव आणि फोन नंबर, मोबाईल नंबर आपला टाका. याचा उपयोग काय होईल मी तुम्हाला सांगतो. मला अजून लेक्चर संपवायला वेळ आहे, पण मी अगोदर का सांगतोय, आपण सगळ्यांनी तो नंबर द्या की जेणेकरून नेटाफिम इरिगेशनच्या मार्फत जी काही सगळी माहिती दिली जाते ऊस आणि इतर पिकांची, आम्ही अतिशय चांगली माहिती उपलब्ध करून देतो. ती माहिती आपणाला उपलब्ध होईल, त्यासाठी नंबर आपण अवश्य चॅटबॉक्समध्ये द्या. ही माझी आपणा सर्वांना विनंती आहे. आपण चॅटबॉक्समध्ये नंबर अवश्य द्या की जेणेकरून आम्ही आपल्याला सगळी माहिती पोच करू. तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. माहितीचं आदानप्रदान, ज्ञान वाढणं ही सगळ्यात मोठी गरज आहे आणि त्या बाबतीमध्ये जो कोणी आपल्याला ज्ञान देईल त्याच्याकडून आपण ज्ञान घेतलं पाहिजे. जमिनीमध्ये आणखीन एक सगळ्यात महत्त्वाची गरज आहे. आज तुम्हाला सांगतो, या ठिकाणी माझे मित्र आबासाहेब साळुंके जॉईन झालेत, याच्यानंतर बाकी विनायक पाटील आहे, सगळे मंडळी आहे. तर आता जमिनीमधलं तापमान जे आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्यांनीच मुद्दा सांगितला आहे, तापमान योग्य राखण्यासाठी ठिबक सिंचन फार महत्त्वाचं. आणि तापमान जर जमिनीचं योग्य राहिलं तर पाण्याची आणि खताची उपलब्धता आणि पिकाचं म्हणजे वाढ चांगली होते, उत्पादन चांगलं मिळतं, ही महत्त्वाची गोष्ट. आता दुसरा एक महत्त्वाचा भाग मी मगाशी उल्लेख केला होता की सामूहिक उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून, आता गोटकिंडीची योजना आहे, खरं पाहायला गेलं तर अतिशय कष्ट घेतले. कुणी विनायक पाटील आमचे तात्या आहेत त्यांनी, आणि अतिशय चांगली योजना 2010 साली सुरू झाली, आज 2020 आहे, म्हणजे 9-10 वर्षाचा कालावधी लोटला. 1 मीटर लॅटरल त्यांनी बदलली नाही अतिशय चांगल्या प्रकारे, आणि त्याचं खरं श्रेय म्हणजे नेटाफिम इरिगेशन बरोबरच तात्यांना श्रेय जातं, त्यांच्या संचालक मंडळांना श्रेय जातं, तिथल्या शेतकऱ्यांना श्रेय जातं. त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे केलं. आणि तिथं म्हणजे त्याच्यामधून 2 गोष्टी निधन, त्यांचाही फेसबुकवरती कार्यक्रम झाला, तो कार्यक्रम मी पाहिला आणि मला खूप आवडला. मी त्याच्यावरती कॉमेंट केली. त्यावेळेलाच मला डॉक्टर म्हटले की देशमुख साहेब तुम्ही कार्यक्रमामध्ये आम्हाला वेळ द्या. आणि त्याच्यामध्ये आढळलं काय की जमिनीची खऱ्या अर्थानं सामू असेल, विद्युत वाहकता असेल, जमिनीचं आरोग्य सुधारलेलं आहे. हा सगळ्यात मोठा फायदा आहे. कारण जमीन ही कायमस्वरूपी आहे, स्थावर मालमत्ता आहे. मागे होती, पंजोबाची होती, आजोबाची होती, वडिलांची होती, आज आपली आहे, उद्या आपल्या मुलांची असेल. जमीन तिथेच राहणार आहे, आपण बदलणार आहोत. म्हणून जमिनीची सुपीकता आणि उत्पादन क्षमता खऱ्या अर्थाने टिकवायची असेल तर ठिबक सिंचन. त्याच्यामधून दुसरा महत्त्वाचा भाग आहे की सर्व शेतकऱ्यांना सारख्या प्रमाणामध्ये पाणी द्यायचं असेल, त्यांना खतांची व्यवस्था द्यायची असेल तर तुम्हाला सांगतो ऑटोमेशन, स्वयंचलित. आणि मला इथं सांगायला गर्व आणि अभिमान वाटतो, नेटाफिम इरिगेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये साधारणपणे 10 इरिगेशन स्कीम आम्ही केले. खरं पाहायला गेलं तर दक्षिण भारतामध्ये आम्ही साधारणपणे रामतालचा जो प्रोजेक्ट केला, तो प्रोजेक्ट मित्रांनो 30,000 एकराचा एका ठिकाणी. त्याच्यानंतर असे जवळजवळ 5-6 प्रोजेक्टवरती आम्ही काम करतो आहे. 1.5-2 लाख एकर क्षेत्र वेगळ्या पिकाखालचं
स्वयंचलित ठिबक सिंचन यांच्या योजनेमध्ये आम्ही आणतो आहे. आता स्वयंचलित ठिबक सिंचन यंत्रणा ही आपल्याला उपसा जलसिंचन योजनेमध्ये पाहिजे. त्याच्यामध्ये फायदे काय होतात? इलेक्ट्रिक मोटर पंपसेट आपला चालू होतो, वाल्व बंद चालू होतात, आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ठिबकमधली, पाण्यामधला केर कचरा जाऊन आपले जे गाळण यंत्रणा चोकअप होऊ नये, ठिबक सिंचन चांगलं चालावं म्हणून त्या गाळण यंत्रणेचं म्हणजे फिल्टरचं बॅक फ्लशिंग किंवा फ्लशिंग आपण ऑटोमॅटिक करू शकतो, त्याला वेळेप्रमाणे 1 तासाने 1.5 तासाने. दुसरी गोष्ट काय की रिमोट कंट्रोल, म्हणजे आपण दूर बसून, म्हणजे आपल्याकडे जर इंटरनेट फॅसिलिटी असेल तर आपल्या मोबाईलवरून, आपल्या लॅपटॉपवरून, आपल्या टॅबवरून आपण इथंच काय, म्हणजे आपली शेती समजा सांगलीमध्ये आहे आणि मी पुण्यामध्ये आहे किंवा मी मुंबईमध्ये आहे की एवढंच काय मी ऑस्ट्रेलियामध्ये अमेरिकेमध्ये आहे तरी माझा शेतामध्ये काय चाललं हे मला कळतं. वॉल आपल्याला बंद चालू करता येतो, पाणी खताचं नियोजन करता येतं. अशा प्रकारची स्वयंचलित यंत्रणा नेटाफिम इरिगेशनकडे आहे. आणि मला इथे सांगायला आणखीन एक आनंद वाटतो, कारण मी VSIमध्ये 28 वर्ष काम केलं मित्रांनो, मी सगळीकडे पाहिलं. पण मला ह्या उपसा जलसिंचन योजना किंवा हे ऑटोमेशनचे आम्ही युनिट महाराष्ट्रामध्ये आम्ही हजारो युनिट बसवले. ऑटोमेशनमध्ये नेटाफिमचा अतिशय वरचा क्रमांक आहे आणि हे सगळे युनिट गेली 10 ते 15 वर्ष व्यवस्थितपणे चालू आहेत. आमचे संजय कदम नावाचे शेतकरी आहेत खिराडवांगीचे, त्या शेतकऱ्यांनी तुम्हाला सांगतो मला उल्लेख केला पाहिजे, त्यांचा 20 एकरावरती 117 टनाचं सरासरीनं उत्पादन केलं सबसर्फेस ऑटोमेशन. मला सांगा, खोडव्याचं उत्पादन तसंच घेतलं, आत्तासुद्धा त्यांचं उत्पादन 120 टनाचं निघालं. तर हे सगळं केळीचं आहे, बाकीच्या सगळ्या पिकाचं उत्पादन. तर स्वयंचलित यंत्रणेचा फायदा. दुसरा एक महत्त्वाचा फायदा की आपलं पिकं हे विद्युत वाहकता आणि सामू याला फार म्हणजे काय म्हणतो आपण त्याला अतिशय चांगला रिस्पॉन्स. मग विद्युत वाहकता वाढली तर विद्युत वाहकता नियंत्रण करता येते, आपल्याला बदलता येते, असं नियंत्रित करता येते. म्हणजे एखादं खत आपण देतो तर ते खताचं प्रमाण कमी करण्याचं काम करून आपण EC ज्याला विद्युत वाहकता आहे आपण ती कंट्रोल करू शकतो. सामू आपण बदलू शकतो. सामू पाण्याचा जास्त आहे तर आपण काय करू शकतो, ॲसिडचा वापर करा, सामू कमी करता येतो. म्हणजे मला काय म्हणायचं, एखादं खत आपण दिल्यामुळं जर सामू वाढत असेल तो आपल्याला नियंत्रित करता येतो. हे आपल्याला स्वयंचलित ठिबक सिंचन पद्धती पाहिजे. मित्रांनो, दुसरं एक असं आहे की नेटाफिम मार्फत आम्ही 2018 साली एप्रिल 2018मध्ये इस्रायलला जे ॲग्रीटेक प्रदर्शन भरतं जगामध्ये, अतिशय चांगलं प्रदर्शन इस्रायलला भरतं. त्या प्रदर्शनामध्ये नेटबीट नावाची टेक्नॉलॉजी, नेटबीट म्हणजे काय, नेटबीट याचा अर्थ जगातली स्वतःची बुद्धी असणार, द फर्स्ट इरिगेशन सिस्टम इन द वर्ल्ड हू हॅज इट्स ओन ब्रेन, म्हणजे स्वतःची बुद्धी असणारं तंत्रज्ञान. म्हणजे आता आपल्याला ठिबक सिंचन चालवावं लागत नाही, आपण ठिबक सिंचन बसवलं, आपल्याला लॅपटॉप किंवा मोबाईल किंवा आपल्याकडे टॅब आहे त्याच्या माध्यमातून आपण कंट्रोल करू शकतो. आणि आपल्याकडे जो डेटा म्हणजे ॲटोमॅटिक वेदर स्टेशनमधून जो डेटा मिळतो त्याप्रमाणे ठिबक चालवणं, बंद करणं, खतं देणं, त्याच्यामध्ये आपण ॲग्रॉनॉमिकल म्हणजे क्रॉपलॉक टेक्निक आपण वापरतो, एक्सटर्नल डेटा, इंटरनल डेटा याच्या माध्यमातून पूर्णपणे स्वयंचलित आपण चालवू शकतो. मित्रांनो, उद्याचा काळ असा आहे शेतीमध्ये कष्ट करायला, काम करायला, मातीमध्ये हात घालायला, चिखलामध्ये हात घालायला, अनवाणी पाण्यामध्ये फिरायला, रात्रीच्या इंदारचं आपण शेतात जायला, म्हणजे या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर आपल्याला स्वयंचलित पद्धतीकडे झालं पाहिजे. आणि आपण प्रिसिजन इरिगेशन, काटेकोर पाणी व्यवस्थापन म्हणतो, त्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. म्हणून नेटबीटचा या ठिकाणी मी उल्लेख केला. जाता जाता आणखीन मला एक सांगायचं आहे मित्रांनो, मी चोरमुले साहेबांना म्हटलं की मी आता नेटाफिममध्ये आहे, नेटाफिमच्या मार्फत मी आलेलो आहे. तर नेटाफिम ठिबक सिंचन ही समृद्धीचं सिंचन आहे. नेटाफिमची साथ याचा अर्थ ऊसच काय कुठल्याही पिकामध्ये हमखास भरभराट आहे. याचं कारण काय, नेटाफिम का करायला पाहिजे हे मी सांगतो. मित्रांनो, मी नेहमी म्हणतो जे करायचं ना ते चांगलं करायला पाहिजे. चांगलं का करायला पाहिजे तर मी असं म्हणतो, भाऊ ठिबक असं लाव. मी काय म्हणतो लक्षात घ्या, भाऊ ठिबक असं लाव साऱ्या जगात जसं नाव. नेटाफिम जगातली 1 नंबरची ठिबक सिंचन कंपनी आहे. जगातला पहिला ड्रिपर ठिबक सिंचनाची संकल्पना जगाच्या पाठीवर आणणारी कंपनी नेटाफिम आहे. 1965 साली इस्रायलसारख्या देशामध्ये जिथं 4 इंच पाऊस पडतो, वालुकामय प्रदेश आहे, पिण्याचे पाणी, शेतीचं पाणी, मिळणारं उत्पादन याची जिथं ओरड होते त्या ठिकाणी नेटाफिम कंपनीचा जन्म झाला. आज 114 देशापेक्षा जास्त देशामध्ये आम्ही काम करतो. आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की उत्कृष्ट, अचूक आणि योग्य डिझाईन, आर्थिकदृष्ट्या परवडणारी डिझाईन. आणि एक महत्त्वाचं आहे की नुसतं ठिबक विकून चालत नाही, ठिबकला सेवा द्यावी लागते. विक्रीपूर्व सेवा असेल ज्याच्यामध्ये सर्वेक्षण, डिझाईन, आराखडा, त्याची आस्थापना आणि विक्री पश्चात सेवा, इरिगेशन शेड्यूल असेल, फर्टिगेशन शेड्यूल असेल, म्हणजे लागवडीपासून पीक तुटेपर्यंत त्याला ॲग्रॉनॉमिक सर्व्हिसेस आपण ज्याला म्हणतो की जो अतिशय चांगला भाग नेटाफिमचा. ॲग्रॉनॉमिक सर्व्हिसेस पिकाच्या लागवडीचं, पिकाच्या उत्पादन वाढीचं तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम नेटाफिम कंपनीच्या मार्फत आपण करतो. वाजवी दरात आपण हे सगळं उपलब्ध करून देतो, तांत्रिक सल्ला शेतकऱ्यांना देतो. आणि एक मला सांगायला आनंद वाटतो की नेटाफिमच्या मार्फत ऊसच काय,
इतर अनेक पिकामध्ये अनेक यशोगाथा आपण कृषी क्षेत्रामध्ये तयार केलेल्या आहेत. आमच्या संजय कदम असतील, असे कितीतरी शेतकरी आहेत, अशा यशोगाथा आहेत. आमचे लातूरमधले, विदर्भामधले शेतकरी आहेत, मराठवाड्यामधले शेतकरी आहेत, मध्य महाराष्ट्रामधले, नगरमधले, सांगलीमध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आमचे प्रसाद लटपटे मी नाव घेत, आपले सगळे शेतकरी आहेत, अंकुश चोरमुलेजी आहेत, की सगळे जे मंडळी आहेत किंवा सुरेश अण्णा आहे, या सगळ्या मंडळींनी, विनायक पाटील आहे, सगळ्या मंडळींनी अतिशय चांगलं उत्पादन घेतलं. अमोल पाटीलजी आहे, अमोल पाटीलजी ज्यांचे व्हिडिओ मी पाहतो, खरं पाहायला गेलं तर मला फार आनंद वाटतो की तुम्ही प्रत्येक शेतामध्ये व्हिडिओ शूट करता आणि शेतकऱ्यांना दाखवता. म्हणजे आपण म्हणतो ना, कानात आणि डोळ्यात 4 बोटाचं अंतर आहे, पण प्रत्यक्ष डोळ्यांनी आपण जे शेतामध्ये घडतं आहे ते आपण दाखवता. खूप चांगली गोष्ट आहे. आणि हे सगळं उत्पादन घ्यायचं असेल तर हजारो शेतकरी महाराष्ट्रामध्ये तयार आहेत. आम्ही नेटाफिमच्या मार्फत ज्या अशा यशोगाथा तयार केलेल्या आहेत, त्या टी व्हीवरती, रेडिओवरती, त्याच्यानंतर पेपरमध्ये, व्हॉट्सॲपवरती, सोशल मीडियावरती उपलब्ध आहे. या सगळ्यांचा आपण फायदा करा. माझी जाता जाता आपल्या सर्वांना एक विनंती आहे मित्रांनो. विनंती अशी आहे की आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आपल्याला कुठल्याही प्रकारची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा. माझे आपणा सर्व शेतकरी बंधूंना जे कोणी इथे लाईव्ह कार्यक्रम पाहत आहेत, आणि मला आनंद आहे 400पेक्षा जास्त शेतकरी इथे लाईव्ह कार्यक्रम पाहत आहेत, तर आपण नेटाफिमचा मिस कॉल नंबर लिहून घ्या की ज्याचा आपल्याला अतिशय चांगला उपयोग होईल. 89 मी मिस कॉल नंबर सांगतो आहे की ज्याला आपल्याला काही माहिती पाहिजे असेल. आणि एक लक्षात आहे, ठिबक घ्या मी म्हणत नाही, ठिबक तर तुम्ही घ्याल, पण त्यापेक्षा माहिती तुम्हाला पाहिजे असेल, नेटाफिमचे प्रॉडक्ट असतील, फिल्ट्रेशन असेल, शेड्युलिंग असेल, केळीचं असेल, आल्याचं असेल, तर तुम्हाला सांगतो हळदीचं असेल, ऊसाचं असेल, काही तुम्हाला पाहिजे असेल तर मिस कॉल नंबर घ्या. 89 55 66 लिहून घेताय तुम्ही की मिस कॉल नंबर आहे 89 55 66 44 03. मला असं वाटतं की जट्टे साहेब जर असतील तर जट्टे साहेब तुम्ही चॅटबॉक्समध्ये मिस कॉल नंबर टाका 89 55 66 44 03. किंवा जंजिरे साहेब आहेत, जंजिरे साहेब मिस कॉल नंबर याच्यामध्ये टाका. टोल फ्री नंबर आमचा आहे 1800 103 2000. चॅटबॉक्समध्ये सुद्धा हा नंबर टाकण्यात येत आहे, आपण लिहून घ्या. आणि मित्रांनो, कधीही आम्हाला संपर्क करा. मिस कॉल नंबर आपण लिहून घेतला असेल, टोल फ्री नंबर आपण लिहून घेतला असेल, आम्हाला कधीही संपर्क करा. आता याच्यानंतर माझाही नंबर सांगतो. माझा नंबर आहे 95 45 45 95 45 45 69 02. माझा नंबर आहे 95 45 45 69 02. कधीही मला कॉन्टॅक्ट करसा. दिवसातले 24 तास माझा फोन चालू असतो. तुम्ही झोपता त्याच वेळेला मी झोपतो. मित्रांनो, शेतकऱ्यांची सेवा हेच आपलं ब्रीद आहे. आणि मग मला एवढं सांगायचं आहे की आत्तापर्यंत जी आपण माहिती ऐकून घेतली, त्या माहितीच्या आधारे शेवटी शेतकरी राजा मला असं म्हणायचं आहे, एकरी 100 टनापेक्षा जास्त उत्पादन जर आपल्याला करायचं असेल, एक 2-3 गोष्टी आहेत की इथून पुढे लागण करू 5 किंवा 6 फुटांनी. इथून पुढे लागण करू 5 किंवा 6 फुटांनी, 1 डोळा अथवा रोपाने. लागण करू 5 किंवा 6 फुटांनी, 1 डोळा अथवा रोपानी. पाणी आणि खते देऊ फक्त नेटाफिम ठिबकनी. पाणी आणि खते देऊ फक्त नेटाफिम ठिबकनी. उत्पादन वाढवू गड्या टनाटनाने, उत्पादन घेऊ गड्या एकरी 100 टनाने. माझ्या आपणा शेतकरी बंधूंना विनंती आहे की आपण निश्चितपणे याचा वापर करा. दुसरी अशी गोष्ट तुम्हाला मी सांगितलं की नेटाफिमच्या बाबतीमध्ये तुम्ही अटॅच राहा. आम्ही शेतकरी ग्रुपवरती बरोबर काम करतो आहे, संस्थांच्याबरोबर, विद्यापीठाबरोबर काम करतो आहे, कृषी विज्ञान केंद्राबरोबर काम करतो आहे. आमचे सांगलीला अतिशय चांगली टीम आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचे डिस्ट्रिक्ट मॅनेजर आहेत, ॲग्रॉनॉमिस्ट आहेत. या सगळ्यांचा फायदा घ्या. शेवटी आम्ही शेतकरी ग्रुप, विद्यापीठ किंवा नेटाफिम इरिगेशन यांचं एकच उद्देश आहे, शेतकऱ्यांचं भलं झालं पाहिजे, शेतकऱ्यांचं उत्पादन वाढलं पाहिजे, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं आणि शेतकऱ्याला सुद्धा इतरांसारखी सुखा समाधानाची आनंदाची झोप आली पाहिजे, त्याचं जीवनमान सुधारलं पाहिजे, त्याची आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे आणि ती सुधारण्यासाठी आम्ही निश्चितपणे कटिबद्ध आहोत. एवढं सांगून मित्रांनो, आणखीन एक गोष्ट सांगायची मला. आम्ही शेतकरी ग्रुपबरोबर मी सांगितलं सुरुवातीला 7 लाख त्यांचे सभासद आहेत, त्यापैकी ऊसकारी शेतकरी 3.5 लाख आहे. माझं म्हणणं असं आहे की आम्ही दिलेली माहिती शेतकऱ्यांच्या उपयोगाची ती शेतकऱ्यापर्यंत पोचावी, त्यांचा फायदा व्हावा, हा एकमेव उद्देशानं आम्ही सगळेजण काम करत आहोत. आपण सर्वजण, खरं मला गेलं तर मला असं म्हणायचं आहे, मी डॉक्टर अंकुश चोरमुलेजी यांचं आभार व्यक्त करतो की त्यांनी मला सांगितलं, संधी दिली, आम्ही तिथे आलो.
त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगतो, आमचे सुरेश अण्णा असतील, विनायक पाटील असतील, प्रकाश खोत आहेत, विजय मगदूम आहेत, अमोलजी पाटील आहेत, या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आपल्या सर्व शेतकरी बंधूंचा आभार मानतो आणि जाता एवढंच म्हणतो, जय जवान, जय किसान, जय विज्ञान. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ठिबकच्या बाबतीमध्ये म्हटलं तर ठिबक करायचं असेल तर मित्रांनो नेटाफिम तुमच्याबरोबर आहे आणि सर्वांनी या संधीचा फायदा घेतला. परत एकदा सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि माझं थोडंसं लांबलेलं हे व्याख्यान या ठिकाणी संपवतो. माझी आपणाला विनंती आहे मित्रांनो, जे काही प्रश्न आहेत त्याच्यापैकी काही प्रश्न घेतले तर चालतील का? मी प्रश्न जर काही आपल्याला महत्त्वाचे प्रश्न आपण याच्यानंतर घेऊ आणि मग व्याख्यान संपवू. मला डॉक्टर अंकुश चोरमुलेजींना विचारायचं आहे, काही प्रश्न आपण याच्यामधले घ्यायचे आहेत का? प्रश्नाच्या बाबतीमध्ये मला माहिती आहेत महत्त्वाचे प्रश्न काही विचारले. मला आनंद वाटतो आहे की इथं CDO केन डेव्हलपमेंट ऑफिसर जॉईन झाले आहेत, राजेशजी थोरात आहेत, श्रीनाथ मस्कोबाचे, आमचे सगळे मंडळी आहेत, नेटाफिमचे बरेचसे कारखान्याचे अधिकारी आहेत. येस, सर्वांचे मनपूर्वक आभार. माझी आणखीन एक विनंती आहे की आपण जर नंबर टाकले नसतील तर आपले मोबाईल नंबर चॅटबॉक्समध्ये जरूर टाका. ती माझी महत्त्वाची विनंती आहे, कारण त्याचा उपयोग तुम्हाला माहिती देण्यासाठी होईल, मलाही म्हणायचं आहे, बाकी काही. येस, जी माहिती आहे, कारण नेटाफिमबाबत काही प्रश्न असतील तर 1-2-3 प्रश्न आहेत. काही जणांनी असं विचारलेलं आहे की 6x3x3 ह्या जोडवळ पद्धतीचा वापर केला तरी चालेल का? मित्रांनो, जोडवळ पद्धतीमध्ये मी सांगितलं, सुरुवातीला आपण जोडवळमध्ये पद्धतीचा वापर करायचो, पण त्याचं काय आहे कारण की सुरुवातीला वापरायचो आपण लॅटरल टू लॅटरल अंतर वाढवावं आणि ठिबकला येणारा खर्च कमी व्हावा. पण आता ठिबकला 75 ते 80% सबसिडी आहे, सबसिडीसाठी पैसे उपलब्ध आहे शासनाकडे. पण दुसरी महत्त्वाची गोष्ट, उत्पादन वाढीच्या दृष्टिकोनातून अभ्यास केल्यानंतर आपल्या असं लक्षात आलं की 5 फूट किंवा 6 फूट अंतरावरती ऊस लावला तर सूर्यप्रकाशाने खेळती हवा शेवटच्या पानापर्यंत पोहोचते. शेवटचं पान जास्त कालावधी हिरवं राहतं, लांब राहतं, अरुंद राहतं, क्षेत्रफळ जास्त येतं, उत्पादन वाढतं. मित्रांनो, जोडवळ केली तर काय होतं आहे? जोडवळ केली तर आतमध्ये बाजूनी सूर्यप्रकाश मिळतो, हवा मिळते, पण मध्ये सूर्यप्रकाशाने हवा मिळत नाही. हा महत्त्वाचा भाग आहे. दुसरी याचा प्रश्न विचारला की पावसाळ्यामधलं नियोजन सांगा. मित्रांनो, पावसाळा प्रत्येक ठिकाणी वेगळा आहे. कोकणात वेगळा आहे, विदर्भात, मराठवाड्यात, मध्य महाराष्ट्रात, पश्चिम महाराष्ट्रात, कोल्हापूरला वेगळा आहे, सातारला वेगळा आहे. पावसाळ्यात काय करायचं? पाऊसमान बघून आपण ठिबक चालवायचं. तर साधारणपणे कसं आहे, अर्धा तास, साधारणपणे अर्धा ते 1 तास हे ठिबक चाललं पाहिजे. मात्र ज्यावेळेला भरपूर पाऊस झाला, शेतामध्ये पाणी उभं आहे, अशा वेळेला चालवू नका. पण ज्यावेळेला रान वापशावर आहे, वापशाच्या खाली गेलं, थोडीशी भेगा पडायला लागली काळ्या जमिनीला, की ठिबक चालवलं पाहिजे. पण महत्त्वाचं मी सांगितलं, पावसाळ्यामध्ये खतं देण्यासाठी ठिबक चाललं पाहिजे, ही गोष्ट महत्त्वाची आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की ठिबक सिंचनाचा खर्च किती येईल, बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. मित्रांनो, 5 फुटावरती जर आपण ठिबक केलं, 40 सेंटीमीटर 2 लिटरचा ड्रिपर वापरला, एरीज ड्रिपलाईन जर आपण वापरली तर साधारणपणे आमचा एकरी 45,000. आणि तुमचं पाण्याचं साधन जर लांब असेल तर आपली मेन पाईपलाईन वाढवते. खरं पाहायला लागलं तर साधारण खर्च 45,000, 40 ते 45,000 रुपये येतो. 45,000 आपण धरून चाला. पण प्रत्येक शेतकऱ्याचं सर्वेक्षण केल्यानंतर एक्झॅक्ट आपल्याला किंमत काढता येते मित्रांनो. त्याच्यानंतर ऑपरेटिंग टाईम किती पाहिजे? इट इज मोर दॅन 10 to 12 पर डे. आता 10 to 12 पर डे याचा अर्थ काय? 10 किंवा 12 मिलीमीटरपेक्षा ज्या वेळेला बाष्पीभवन जास्त असतं त्यावेळेला तुम्हाला मी सांगतो पाणी किती दिलं पाहिजे, तर 12 ते 9.6. आणि त्यावेळेला स्टेज कुठली आहे तर साधारणपणे समजा 0.6 आहे, तर तुम्हाला सांगतो 9.6 गुणिले 0.6 जर केलं तर साधारणपणे त्यावेळेला एक 3 ते 3.5 मिलीमीटर, याचा अर्थ म्हणजे नाही, साधारणपणे 6 मिलीमीटर जरी आलं तरी 6 गुणिले 4 तर 24,000 लिटर पाणी द्यावं लागेल. त्याला 24 ते 28,000 लिटर तुम्हाला कॅल्क्युलेशन करून आम्ही पाठवू शकतो. पण साधारणपणे 24 ते 28,000 लिटरच्या दरम्यान पाणी लागेल उन्हाळ्यामध्ये, ज्यावेळेला बाष्पीभवन जास्त असतं. 10 ते 12 ही परिस्थिती विदर्भ मराठवाड्यामध्ये खास करून मे महिन्यामध्ये असते. अजून काय? हां, प्लीज टेक दिस क्वेश्चन म्हटलेलं आहे. अजित पिसाळ यांचा क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन आहे माझ्या लक्षात नाही आलं, कारण ते क्वेश्चन्स वर जात आहेत ना मित्र. हो, अजित पिसाळ परत प्रश्न टाकला तरी चालेल. आपण लॅटरल स्वच्छ करण्यासाठी काय वापरावे? आता लॅटरल कसं आहे मध्ये पाण्याच्या गुणवत्तेप्रमाणे, पाण्याची गुणवत्ता जर खराब असेल म्हणजे त्याच्यामध्ये फिजिकल इम्प्युरिटी जास्त असतील तर काय होतं की आपण फिल्टरनं साफ होतात, पण तरीही आपली काही घाण पुढे गेली आणि खरं तर क्षारांचं प्रमाण जास्त असेल, कुठल्या प्रकारचे क्षार आहे याचा विचार करू. पण साधारणपणे हायड्रोक्लोरिक ॲसिडचा वापर करा. मी मगाशी सांगितलं की खत व्यवस्थापनामध्ये काय की नत्रासाठी आपण युरिया वापरू शकतो.
पण स्फुरदासाठी आपण फॉस्फरिक ॲसिडचा जर वापर केला तर लॅटरल किंवा ड्रिपर आपोआप साफ होतात. त्याच्यामध्ये 52% आपला फॉस्फरस असतो, तोही महत्त्वाचा आहे. येस. हां, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो की म्हणजे आपण ते हायड्रोक्लोरिक ॲसिड किंवा ते वापरू, म्हणजे तुमच्या पाण्याची गुणवत्ता लक्षात घेऊन आपल्याला ते शेड्यूल. खरं पाहायला गेलं तर ठिबक सिंचनाचा ऑपरेशन अँड मेंटेनन्स, देखभाल व निभा याच्यावरती खऱ्या अर्थाने एक व्याख्यान फार महत्त्वाचं आहे. येस. डबल लॅटरल ऊस पिकाला करावे का? जरूर करावे. आमचा अनुभव फार चांगला आहे मित्रांनो. एक लक्षात घ्या, 6 फुटावरती ऊसाची ओळ आहे. आपल्याला ऊस असा आहे की आपल्याला 4 किलोचा एक ऊस तयार करायचा, 40,000 ऊस, 160 टन उत्पादन. हे जर आपल्याला घ्यायचं असेल, 150 टनाचं उत्पादन घ्यायचं असेल तर दोन्ही बाजूला पाणी, दोन्ही बाजूला अन्नद्रव्य जर दररोज दिली आणि सेंद्रिय खताचा भरपूर वापर केला, जमीन 1-1.5 फुटापर्यंत भुसभुशीत ठेवली, सेंद्रिय कर्ब वाढवला आणि दोन्ही बाजूला पाणी आणि खतं जर डबल लॅटरलच्या माध्यमातून दिली तर निश्चितपणे उत्पादन वाढतं. ज्याही शेतकऱ्यांना 125 टन, 150 टन त्याच्यावरती उत्पादन एकरी घ्यायचं आहे, त्या शेतकऱ्यांनी डबल ड्रिपलाईनचा वापर करा, एरिज ड्रिपलाईनचा वापर करा. नेटाबीम तुमच्याबरोबर आहे. आम्ही प्रशांत लटपटे नावाचे जे मी सांगितलं ना उदाहरण, सावळवाडी तालुका मिरज जिल्हा सांगलीचे शेतकरी आहे. 166 टनाचं उत्पादन घेतलं. हुतात्मा किसन अहिरला यावेळेला ऊस गेलेला. 174 त्यांचा 42 गुंठ्यामध्ये ऊस निघाला मित्रांनो. तर त्यांनी डबल ड्रिपलाईन केलेली आहे. आम्ही तो प्रयोग तिथं आणि आणखीन 2-3 ठिकाणी केलेला आहे. खूप चांगले रिझल्ट आहे, जरूर कराल. चालू वर्षी शासनाची सबसिडी शेतकऱ्यांना उपलब्ध होणार का? जरूर होणार. याच्या बाबतीमध्ये परवाच आमचे सोमवारी आमचे मामुलकर साहेब, कमिशनर आपले जे दिवसे साहेब आहेत, त्याच्यानंतर डायरेक्टर ऑफ हॉर्टिकल्चर आहेत जमदाडे साहेब, यांची मिटिंग आहे, सोमवारीच मिटिंग आहे, तर नक्की होईल. त्याच्यानंतर ऑटो सँड फिल्टर 3 इंची व 2.5 इंची आहे का? आपल्याकडे ऑटो फिल्टर्स आहेत, फिल्ट्रेशनमध्ये आहे. त्याच्या किमती आपल्याला निश्चितपणे कळवल्या जातील. इस्लामपूरसाठी आपली एजन्सी द्या. इस्लामपूरमध्ये ऑलरेडी आपले एजंट डीलर आहेत, श्रीकृपा एजन्सीज. पण याच्या बाबतीमध्ये आमचे सांगलीचे डिस्ट्रिक्ट मॅनेजर्स आहेत, मल्लीनाथ जत्ते साहेब, तर त्यांच्याकडून तुम्हाला माहिती मिळू शकेल. ते याच्या ठिकाणी आहेत. मल्लीनाथ जत्ते साहेब, तुमचाही डिस्ट्रिक्ट मॅनेजर म्हणून फोन नंबर याच्यामध्ये टाकून द्या. 200 लिटर पाणीमध्ये किती वेळात खत सोडावे? आता खताचं कसं आहे की तुम्हाला किती खत द्यायचं आहे. खरं तर दररोज खत दिलं तर खूप कमी क्वांटिटी आहे आणि एक साधा नियम लक्षात ठेवायचा, 1 किलो खत घेतलं तर कमीत कमी हे साधारणपणे 15 लिटर पाण्यामध्ये मिक्स झालं पाहिजे मिनिमम. म्हणजे डायल्युशन जितकं चांगलं तितकं चांगलं, कारण मुळाच्या खाली पाणी देत नाही, त्यामुळे खत जायचं हेच नाही. कॉन्सन्ट्रेशन जेवढं एकसारखं राहील तेवढं आपल्याला होईल. वेंचुरीने खते दिली तर शेवटपर्यंत प्रेशर मिळत नाही, त्याऐवजी काय करावे? वेंचुरीचा वापर करताना आपल्याला कसं आहे माहिती आहे का की वेंचुरीमध्ये दाब कमीत कमी आपल्याला कसं आहे 1 किलोग्राम प्रति सेंटीमीटर स्क्वेअर जर दाब राहिला तर वेंचुरीनं खतंसुद्धा सगळीकडे सारख्या प्रमाणात मिळतात. आता याच्यामध्ये महत्त्वाचं काय की ड्रिपलाईनची लांबी आपण किती ठेवली. बऱ्याच वेळेला काय करतात माहिती आहे का, आता मला कोणाला म्हणजे नावं नाही ठेवायची, पण काही शेतकरीसुद्धा कोणाच्या तरी ऐकण्यावरून लांबी 100 मीटर ठेव, 70 मीटर ठेव, तर तसं नाही मित्रांनो. तर तुम्हाला सांगतो 16 mm ड्रिपलाईन असेल, 1 लिटरचा ड्रिपर वापरला तर 88 मीटरपर्यंत लांबी ठेवता येत. 2 लिटरचा ड्रिपर वापरला तर 74 मीटरपर्यंत लांबी ठेवता येत. म्हणजे साधारणपणे 70 ते 75 मीटर आपल्याला 16 mm ची लांबी ठेवता येत. एवढी लांबी ठेवली, प्रेशर 1 kgचा मेंटेन केला तर वेंचुरीनं सगळीकडे खतं सारखे देता येतात, काही अडचण येत नाही. 4 लिटर डिस्चार्जचे ड्रीप आहे का नेटापिन? मित्र हो, एक लक्षात घ्या, आमच्याकडे 4 लिटर ड्रिपर आहे, 8 लिटरचा आहे, 15 लिटर, 12 लिटर, 15 लिटर, 25 लिटरचा ड्रिपर आहे. पण आम्ही जास्त लिटरचा ड्रिपर ऊसासारख्या पिकामध्ये वापरायला नाही म्हणतो. याचं महत्त्वाचं कारण की जास्त डिस्चार्जनं पाणी दिलं तर पाणी पिकाच्या मुळाच्या काळीसला जाईल, पाण्याचा निचरा होईल, खतांचा निचरा होईल आणि अपेक्षित आपल्याला उत्पादन मिळणार नाही. म्हणून कमी लिटरचाच ड्रिपर वापरला पाहिजे, 2 लिटरचाच ड्रिपर वापरावा, हे आमचं शिफारस आहे. स्टार्टमध्ये नेटाफिमची इन्फॉर्मेशन कुठे मिळेल? तर सातारमध्ये नेटाफिमची इन्फॉर्मेशन, सातारमध्ये आमचे डीलरही आहेत आणि सातारमध्ये आमचे डिस्ट्रिक्ट मॅनेजर आहेत केदार मुळे म्हणून. तर केदार मुळे यांचा नंबर आपणाला चॅटबॉक्समध्ये आमचे जत्तेसाहेब टाकतील. केदार मुळे डिस्ट्रिक्ट मॅनेजर आहे, त्यांना संपर्क. 6 फूट सरी अजून जास्त ठिकाणी प्रचलित होत नाही. ऊस पडेल अशी शक्यता असते. ऊस बिलकुल पडत नाही. ऊसाला खालून जितकी जास्तीत जास्त माती तुम्ही लावाल, खरं म्हणजे बेडवरती ऊस आला पाहिजे अशा प्रकारे, म्हणजे असं झालं पाहिजे. तर नाही, थोडीशी खोलवर लागण करा.
आणि ऊसाला भरपूर माती लावा, ऊस पडणार नाही. 6 फुटामध्ये काय होईल, पानं रुंद जेवढी लांब जातील तेवढं आपल्याला प्रकाश संश्लेषण चांगलं होईल आणि प्रकाश संश्लेषण जेवढं चांगलं होईल तेवढं पिकाची वाढ चांगली होईल आणि उत्पादन वाढेल. उन्हाळ्यात पाटपाणी द्यावे का, अजिबात नाही. उन्हाळ्यात पाटपाणी द्यावे का, अजिबात नाही. याचे कारण असं, एकाच पिकाला वेगवेगळ्या पाणी देण्याच्या पद्धतीचा अवलंब करू नये. उलट माझं असं म्हणणं आहे, ज्याही ठिकाणी सेंद्रिय खतांचा चांगला वापर केलेला असतो, सेंद्रिय कर्ब चांगलं असतं, जमिनीची भौतिक सुपीकता चांगली असते, त्यावेळेला तुम्ही दोन्ही बाजूला ड्रिपलाईन टाकली असेल आणि पाणी जर योग्य प्रमाणामध्ये दिलं तर आपल्याला पाट पाण्याची बिलकुल आवश्यकता नाही. उलट माझं असं मत आहे, उन्हाळ्यामध्ये मधल्या पट्ट्यामध्ये जर पाचटाचं आच्छादन केलं तर आपल्याला काही फरक पडत नाही. म्हणजे बाष्पीभवन कमी होतं, वॉटर कॉन्झर्वेशन चांगलं होतं आणि आपल्याला अतिशय चांगला फायदा मिळतो. शेवाळासाठी काय करावे, शेवाळासाठी मोर्चूचा वापर करा, परंतु आपण सँड फिल्टर असेल तर शेवाळ बऱ्यापैकी आपल्याला कमी करा. तर मित्र हो, मला असं वाटतं की आपले अनेक प्रश्न आहेत, आपल्या सगळे प्रश्न हे चॅटबॉक्समध्ये आहेत, त्याची उत्तरं देण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू. आपले जर फोन नंबर असतील त्या फोन नंबरवरती आम्ही आपल्याला उत्तरं देऊ. माझी अपेक्षा आहे की आपण फोन नंबर दिले असतील. मी सर्व शेतकरी बंधूंचे जे या ठिकाणी लाईव्ह जॉईन झाले त्या सर्वांचे, खास करून डॉक्टर अंकुश चोरमुलेजी आणि इतर मंडळी, प्रबंधक सुरेश अण्णा, विनायक पाटील, अमोल पाटील, प्रकाश खोत, विजय मगदूम आणि आपणा सर्व शेतकरी बंधूंचं, त्याचप्रमाणे नेटाबीम इरिगेशनचे आमचे प्रमुख मामुलकर सर, ज्यांनी मला परवानगी दिली या कार्यक्रमामध्ये सहभाग घेण्यासाठी, त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझे नेटाबीमचे सर्व सहकारी, शेतकरी बंधू यांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि आपणा सर्वांना एकच गोष्ट सांगतो की कोरोनाची परिस्थिती आहे, आपण काळजी घ्या, आपण सोशल डिस्टन्सिंग, मास्क, स्वच्छता या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या. आपण सुखी राहा, आरोग्यदायी राहा, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सर्वजण आपल्या शेतीमध्ये आपल्या ऊसाचं उत्पादन वाढवूया, हीच विनंती आपण सर्वांना करतो. या ठिकाणी थांबतो आणि सर्वांनी ऐकून घेतल्या मनपूर्वक आभारी आहोत. धन्यवाद.